था। इस स्पर्धा में जो 80 रनों की पारी खेली थी वो भी ऐसे ही समय पे लगा खेली थी उन्होंने। एक्झॅक्टली खूप चांगले चांगले अनुभव नबीलजी शेअर करतात आणि ते अपेक्षित आहे कारण सेमीफायनल सामना आहे म्हणजेच काय जवळपास 4 ते 5 सामने जिंकून या फेरीपर्यंत मजल मारली गेली या दोन संघांच्या मध्यभागी आणि पाहूया कुठला संघ पुढची स्टेप घेऊन अंतिम सामना गाठतोय। हा चालू आहे शहरी फॉर्मॅटचा पहिला सेमीफायनल जो असेल 6 षटकांचा ज्याच्या पहिल्या 2 ओव्हर्स या पॉवर प्लेच्या असतील। मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर तैनात करावे लागतील आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर। नबीलजी खूप चांगली मॅच ही रंगणार आहे कारण शहरी फॉर्मॅट विचार केला तर भिवंडीचं सर्वात आवडतं क्रिकेट आहे। खूप चांगली प्रसिद्धी शहरी फॉर्मॅटला मिळाले आणि प्रेक्षक वर्ग देखील शहरी फॉर्मॅटने खूप मोठा जमवलेला आहे। चला अजीम अब्दुल्ले सरांच्या अनुमतीने आपण मॅच स्टार्ट करतोय। जे मॅच रेफरी आहेत बाली चषक 2021 चे यस सन्माननीय पंच अमित सळवी यांचा मॅच सुरू करण्याचा इशारा। सामना सुरू होते। गोलंदाजी मार्कवर बॉलर तयार होतोय ऋषभ काठे। ऋषभ यावेळी सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न मिड ऑफचा क्षेत्ररक्षक दीपक मडवीने जीवाचा आकंत करून हा प्रयत्न केलाय। शेवटच्या क्षणाला मात्र बॉल हातातून निसटलाय पण मात्र एक धाव पूर्ण केली जाते। जीवन दान कोशिश बहुत अच्छी थी दीपक मडवी की, लेकिन जीवन दान कहेंगे हम इस वक्त मिलता हुआ बिलाल शेख को। एज इज ओनली नंबर नबीलजी 40 वर्ष क्रॉस केले पण मात्र त्यांचा जो फिटनेस आहे तो मात्र 18 वर्षांच्या तरुणाला लाजवेल इतका तुम्हाला पाहायला मिळतोय। इनफिल्डच्या आत खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेले साई स्पोर्ट्स कारबाब संघाने। स्ट्राईकवर असेल विवेक, गोलंदाजी मार्कवर ऋषभ। हाफ ट्रॅकर होता कव्हरच्या वरून खेळलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल मात्र निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर। दुसऱ्या बॉलवर चौकार। बहुत बढ़िया स्ट्रोक इनफील्ड के ऊपर से खेला। टिपिकल पावर प्ले स्ट्रोक इस चौके की मदद से 5 पर पहुंचा स्कोर। यावेळेस लोबो फुल टॉस खूप चांगली ड्राईव्ह आहे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक थोडासा चूक करते बघा। एक चूक तुम्हाला मात्र कुठेतरी देखू देऊन जाऊ शकते म्हणून 100% प्रयत्न करायला हवे। धावसंख्या 6। विवेक पवार ने 2 गेंदों का सामना किया, दोनों गेंदें बल्ले के बीचों बीच में ली। इससे साबित होता है कि विवेक पवार भी अब फॉर्म में आ चुके। यस पवारला पॉवरफुल फलंदाजी करण्यासाठीच पहिल्या क्रमांकावर पाठवले गेलेलं आहे। पुढचा बॉल ऋषभचा। हा प्रकार हुक केलाय बॉलला पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिमार्कच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार। होगा जो पिछली गेंद पर हुआ। नबीलजी स्ट्रॉंग झोन आहे बिलालचा स्क्वेअर ऑफ द विकेट हुक पूल खूप चांगलं खेळतात आणि कुठेतरी गोलंदाजाला त्याचा विसर पडला होता आणि आखुटोपाचा बॉल दिला आणि त्या बॉलला पाठवून दिलंय ते म्हणजे सीमारेषेच्या पलीकडे। धावसंख्या 12। बहुत बढ़िया शुरुआत इस वक्त माउली स्पोर्ट्स की। पहली ओवर का खेल चल रहा है, स्कोर 12 रन। पहली गेंद पर बिलाल शेख का कैच छूटा था। देखना है कितना महंगा पड़ता है। नक्कीच आताच कळते की किती महाग पडलेला आहे कारण बिलालने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत की मी संयमासोबत आक्रमकतेने सुद्धा खेळू शकतोय आणि या षटकाराच्या माध्यमातून या षटकाची सुरुवात चांगली होते बिनबाद 12। आतापर्यंत 4 बॉल हाताळलेत एक चांगल्या धावगतीने खेळतोय माऊली स्पोर्ट्स हा संघ। बहुत बढ़िया शुरुआत इस वक्त आप देख रहे पहला सेमीफाइनल मुकाबला सिटी क्रिकेट का माऊली बनाम साइंस स्पोर्ट्स खारवाव। ऋषभला सुद्धा विचार करायला प्रवृत्त केलंय फलंदाज बिलालने। यावेळेस मात्र बाद बघा जशाच तसं प्रत्युत्तर। एक बॉल तुझा होता एक बॉल माझा आहे दाखवणारा बॉल।
प्लेड ऑन, जिसे दूसरे शब्दों में हम कह सकते हैं चाइनीज कट लगा था। चाइनीज कट और चाइना का सामान ज़्यादा अंतर नहीं है। चाइनीज कट लगने के बाद बल्लेबाज बोल्ड भी हो जाते हैं और कभी कभी गेंद बाउंड्री लाइन के बाहर भी चली जाती है। उसी तरीके से चाइना का सामान, जिस तरीके से हम कहते हैं चले तो चांद तक वरना शाम तक। नवीजी म्हणजेच काय 50-50% आपण पकडू शकतो, 50% तुमचा उपयोग होऊ शकतो किंवा 50% नुकसान, आणि कुठेतरी नुकसान झालंय माऊली स्पोर्ट्सचं, कारण बिलाल सारखा एक महत्त्वपूर्ण अटॅकिंग बॅट्समन बाद झालाय आणि ऋषभ काटे यांनी आपली सिद्धता दाखवून दिली या षटकामध्ये। बिल्कुल, बहुत बड़ी विकेट हासिल हुई है ऋषभ को। शेवटचा बॉल असेल, चौथा बॉल जो होता तो बिलालचा होता आणि पाचवा बॉल ऋषभचा ठरलेला आहे। खूप चांगला पलटवार केला जातोय आणि भिवंडी क्रिकेट त्यामुळेच ओळखलं जाते, पलटवार करण्यामध्ये पटाईत आहेत भिवंडीचे सर्व तारे सितारे। नए बल्लेबाज श्याम चौधरी आए, क्या फॉर्म में है बल्लेबाज। ओपन क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, सिटी क्रिकेट, बस शाम ही शाम। सुबह शाम सिर्फ शाम। गलजी मार्कवर पुन्हा एकदा ऋषभ सज्ज होतोय। या षटकाचा उल्लेख करत झाला का खूप काही पाहायला मिळालं, षटकामध्ये चौकार पाहायला मिळाला, षटकार पाहायला मिळाला, विकेट सुद्धा पाहायला मिळालाय। यावेळी सावध पवित्रा हलक्यातने पुश केले, कप पॉइंट रिजनमध्ये एक धाव पळून पूर्ण केली जाते। पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर माऊली स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 1 गडी बाद 13 धावा। एक चांगली सुरुवात आहे माऊली स्पोर्ट्स संघाची असं म्हणायला हरकत नाहीये। बिल्कुल, शुरुआत बहुत अच्छी है, लेकिन थोड़ी सी अपसेट जरूर रहेंगी माउली स्पोर्ट्स, क्योंकि बिलाल शेख का विकेट पहले ही ओवर में खो दिया उन्होंने। 13 रन बने 1 विकेट के नुकसान पर। श्याम चौधरी और विवेक पवार इस वक्त पिच पर मौजूद है। अब मिडल कॉन्फ्रेंस ली जा रही है कि इन खिलाड़ियों के सामने गेंद किसके हाथ में दी जाए। दोनों इनफॉर्म बल्लेबाज पिच पर है, अब इनफॉर्म गेंदबाज को लाना होगा इन दोनों के सामने। चला, जास्त गोलमेज परिषद घेऊ नका प्लीज, जास्त चर्चा करू नका, कारण आपल्याकडे चर्चा करण्यासाठी वेळ नाही आहे। तुमच्यासाठी आम्ही हा वेळ राखून ठेवला आहे, कारण तुम्हाला चांगला खेळ खेळता यावा। पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या 13 झाले आणि चर्चा केल्यानंतर कुठल्या गोलंदाजाला आणण्यात यावं या दुसऱ्या मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये, तर पाहूया कुठला गोलंदाज येतोय गोलंदाजी करण्यासाठी। सिद्धार्थ रापटे येतोय। बघा, पहिलं षटक जे ऋषभ काठे अथळलं होतं त्यामध्ये 13 धावा खर्च केला होता आणि आता सिद्धार्थ रापटे येतोय। आणि आपण विचार केला बिलाल शेख हा बाद झालाय, पण सिटी क्रिकेटचा विचार केला नबीलजी तर जवळपास 7 ते 8 अटॅकिंग बॅट्समन प्रत्येक सिटी क्रिकेटच्या संघामध्ये असतात। बिल्कुल, और माउली के इस पास तो बहुत खतरनाक बल्लेबाजी, गैसुद्दीन का आना बाकी है, A1 पवन केने का आना बाकी है। ग्रामीण फॉर्मेटमध्ये पवन हा ओपन करतो, पण मात्र सिटी फॉर्मेटमध्ये कुठेतरी पवनला थांबवलं जाते, कारण वेगवेगळ्या संघाच्या वेगवेगळ्या रणनीती असतात आणि पाहूया माऊली स्पोर्टची रणनीती त्यांना विजयाकडे घेऊन जाते का। सिद्धार्थ रापटे गेंदबाजी करेंगे हाजी समझ से डिस्टैंड एंड से। सामना करेंगे श्याम चौधरी। आप देख रहे सेमीफाइनल मुकाबला माओली बनाम साइंस खारबाव, बाली ट्रॉफी 2021, आज का आखिरी दिन। 3 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर, कारण हा सेकंड मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे। 1 क्षेत्ररक्षक आहे ते म्हणजे दीप एक्स्ट्रा कव्हरला, 1 क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजेच वाईड ऑफ मिड विकेटला आणि 1 क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला। श्याम चौधरी स्ट्राइक पर है। साइंस खारबाव फील्डिंग कर रही है इस वक्त, बल्लेबाजी कर रही है माउली स्पोर्ट्स। प्लीज जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण आपल्याला पूर्ण फॉर्मॅट आज कंप्लीट करायचं आहे। इस मर्तबा गेंद के पिच पर पहुंचे थे, बहुत ही बढ़िया गैप के अंदर निकाल दिया गेंद, तेज आउटफील्ड पर अब जाकर गेंद को उठाया, इस बीच 2 रन पूरे किए। श्याम चौधरी ने बल्ले के मुंह को खोला था, गेंद का पीछा किया था वहां पर। बॅकफुटला जाऊन योग्य त्यावेळी बॅटचा फेस ओपन करून लेट कट केलाय बॉलला आणि 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल निघून जातोय तो म्हणजे थर्डमॅन रिजनमध्ये आणि त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला हा बॉल अडवला जातो। दरम्यान 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती आणि त्या 2 धावा पूर्ण करून धावसंख्या जाऊन पोहोचवली 15 या आकड्यावर, 15 रन्स। देखने में भी बहुत अच्छा लगता है, चाहे आप हाईवे पे देखो कोई बाइक का राइडर गैप निकालता है तो हम देखते रह जाते हैं, और बल्लेबाज जब गैप निकालता है तो दर्शक देखते रह जाते हैं। इस मर्तबा पैरों के सामने से मोड़ दिया गेंद को डीप स्क्वायर लेग पर, 1 से ज़्यादा कुछ भी नहीं। श्याम चौधरी अब कुछ अलग रणनीति अपना रहे, जिस तरीके से बैकलिफ्ट को नीचा करके बल्लेबाजी कर रहे हैं।
आणि असे प्रयत्न केव्हा केले जातात जेव्हा पॉवर प्लेचे षटक असते, जेव्हा फक्त कमी क्षेत्ररक्षक 30 या सारख्याच्या बाहेर असतात, तेव्हा असे आगळे वेगळे प्रयत्न केले जातात जेणेकरून इनफिल्ड भेदून तुम्हाला धावा कव्हर करायच्या असतात. आणि कुठेतरी या प्रयत्नामध्ये थोडासा नाकामयाब झालाय. फक्त एक धाव मिळाले, धावसंख्या 16. सामना कर रहे हैं अब विवेक पवार सिद्धार्थ राप्ते का. इस मर्तबा फुल पे लेके मोड़ दिया गेंद को हवा में, फील्डरों से दूर और गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळते. बघा, पहिल्या क्रमांकावर विवेक पवारला बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र त्याने सुरुवातीच्या षटकामध्ये देखील कुठेतरी अद्रश्य गाजवलंय आणि या दुसऱ्या षटकावर सुद्धा आपला डंका वाजवतोय. धावसंख्या झाली 22. 22 पर पहुंचा इसको इस छक्के की मदद से. सिद्धार्थ अब दबाव में देखना है वापसी करते या नहीं. इस मर्तबा छोड़ दिया गेंद को ऑफ स्टंप से ज्यादा बाहर, वाइड घोषित किया. दबाव में आ चुके अब सिद्धार्थ राप्ते. पूर्ण खेळपट्टीचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण उत्तम गोलंदाज कुठला तर खेळपट्टीच्या प्रत्येक पॉईंटचा योग्य तो वापर करायला हवा त्या गोलंदाजाने. पण कुठेतरी हा वापर करताना नियंत्रण देखील असायला हवं. नियंत्रण चुकते. वाईट बॉल. 23 पर पहुंचा स्कोर. सिद्धार्थ इस मर्तबा सफाई से नहीं खेल पाए, गेंद ऑन साइड पर है. मिड ऑन पर गेंद को उठाया, एक से ज़्यादा कुछ भी नहीं. 1 रन से स्कोर 24 रनों पर पहुंचा है माउली स्पोर्ट्स का. सेमीफाइनल मुकाबले में दूसरी ओवर का खेल चल रहा है. चांगलं क्रिकेट आहे नबीलजी माऊलीचं, कारण तुम्ही म्हणाला की जवळपास 8व्या क्रमांकावर फलंदाज आहे. गैसिदूचं येणं बाकी आहे, पवनचं येणं बाकी आहे. तरी देखील वेळ का घेतला जातो, कारण 6 षटकांचा फॉर्मेट आहे. त्यामुळे योग्य त्या वेळी योग्य त्या फलंदाज पाठवायची रणनीती दिसते माऊली स्पोर्ट्सची. बिल्कुल पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी हम कह सकते हैं दूसरे लफ्जों में. इस मर्तबा बैकलिप को नीचा किया, केवल पुश किया. पुश करो खुश रहो. 1 रन पूरा किया वहां पर श्याम चौधरी ने. आणि माऊली स्पोर्ट्सचा या षटकातला कोटा पूर्ण झाला असं वाटते, कारण आता मात्र कुठेतरी सावध पवित्रा घेतला जातोय. जमिनी मार्गाने धावा कव्हर करण्याचा पवित्रा घेतला जातोय. आणि अजूनही या षटकाचा उल्लेख करत झाला तर 1 बॉल शिल्लक आहे आणि धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये आहे. 1 गडी बाद 25 माऊली स्पोर्ट्सची. नबीलजी बिल्कुल 12.5 के एवरेज से इस वक्त बल्लेबाजी हो रही है. इसके सिद्धार्थ इस मर्तबा गेंद को मोड़ दिया है मिड विकेट पर. फील्डर मौजूद है. 1 से ज़्यादा कुछ भी नहीं मिलेगा पवार को. 26 पर पहुंचा स्कोर. 2 ओवरों की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर माउली स्पोर्ट्स. इसके बाद दूसरा सेमीफाइनल मुकाबला गर्म मौसम में और एक गर्म मुकाबला जहां RD 440 बनाम सोना देवी टेमगर. अजून एक हाय व्होल्टेज सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आजच्या शहरी फॉर्मेटचा दुसरा सेमीफायनल RD 440 आणि सोना देवी टेमगर. एका बाजू असेल दबंग दीपेश माळी आणि एका बाजू असेल रन मशीन ऑफ भिवंडी मिस्टर विकी. एक तरफ एक्सपीरियंस कंपेनर जावेद तो दूसरी तरफ संतोष मडवी. खूप चांगली मॅच प्रेक्षकांच्या दिमतीला येणार आहे. सेकंड सेमीफायनल आणि टॉससाठी दोन्ही कॅप्टन्सने आमच्या 5 फॉर्च्यून टॉस बॉक्समध्ये तयार राहायचं आहे. बघा, नियमांच्या माध्यमातून ही बाली ट्रॉफी ओळखली जाते आणि सर्व संघ देखील नियमांचं पालन करतायत. तर सर्व संघाचं देखील तितकंच कौतुक करायला हवं नबीलजी, कारण नियम जर चांगले असेल तर क्रिकेट स्पर्धेला अजून रंगत येते. ऋषभ को कंटिन्यू रखा गया है. तीसरे ओवर के लिए सामना करेंगे विवेक पवार. गेंदबाजी करेंगे VIP एंड से. टॉस हार कर पहले बल्लेबाजी करी है माउली स्पोर्ट्स. 2 ओवर 26 रन 1 विकेट. तीसरे ओवर की पहली गेंद. इस मर्तबा गेंद को स्वंग किया. मिस टाइम स्ट्रोक. गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे. महेश ठाकरे, कोई गलती नहीं. दूसरा झटका विवेक पवार के रूप में लगता हुआ माउली स्पोर्ट्स को. आणि असं वाटते पॉवर प्ले संपल्या
पवारची पॉवर संपली की काय, कारण तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर विकेट गमावून स्वतः निराशाजनक अवस्थेत तंबूच्या दिशेने परत जातोय. दुसरा विकेट डाऊन होतोय माऊली स्पोर्ट्स संघाचा. धावसंख्या 26. रिप्लेमध्ये पाहू शकता आपण. ये देखिए किस तरीके से शॉट को अंजाम दिया था. ताकत थोड़ी सी कम नजर आई शॉट में मनीष सर. पिचिंग देखील व्यवस्थित ओळखली नाही, कारण लोवर फुल टॉस असताना तुमचा बॅटचा फेस योग्य त्यावेळी अप करायला हवा आणि तितकीच चांगली ताकद आणि टायमिंग जुळायला हवं. आणि कुठेतरी या सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडल्या गेल्या नाही विवेक पवारकडून, आणि त्यामुळेच मात्र कुठेतरी वाईड ऑफ लॉंगांच्या हातामध्ये झेल देऊन तो परत जातोय. नवीन फलंदाज इन होतोय, तो म्हणजेच कोण, गैसुद्दीन शेख. एक आक्रमक खेळाडू ज्याच्यावर माऊली स्पोर्ट्स डिपेंड राहू शकते. ऐसे बल्लेबाज आए जो सेमीफाइनल के अगर हम मैचेस उठा के देखें तो हमेशा अच्छी बल्लेबाजी की अपने टीम के लिए. इस मैदान पर हाईएस्ट स्कोर है उनका 96 रन बाली ट्रॉफी 2017 अगेंस्ट बालाजी स्पोर्ट्स. गैसुद्दीन शेख. बघा, टीम वर्क खूप महत्त्वाचं आहे. टीम म्हणजे काय, तर टुगेदर एव्हरीवन अचीव मोअर. जर तुमचं टीम वर्क चांगलं असेल तर तुमच्या संघाला मात्र कुठलाच संघ पराभूत करू शकत नाही. तर आता मात्र कुठेतरी ऋषभचं टीमवर्क चांगलं दिसते. साई स्पोर्ट्स संघासाठी महत्त्वपूर्ण फलंदाज बाद होतोय. अकेले ऐसे बल्लेबाज है गैसुद्दीन शेख जिन्होंने सेमीफाइनल में 13 छक्के लगाए थे. इस मर्तबा शरीर से दूर ड्राइव किया, बहुत ही खूबसूरती के साथ गेंद तेज आउटफील्ड पर सरकती हुई. महेश ठाकरे मौजूद है. 2 रन पूरे किए वहां पर श्याम चौधरी ने. इन 2 रनों से स्कोर बढ़ता हुआ 28 रनों पर पहुंचा है. अब 2 टीम के सबसे मजबूत बल्लेबाज पिच पर मौजूद है, श्याम चौधरी और गैसुद्दीन शेख. क्या कहेंगे मनीष सर? कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. त्याला माहित होतं की यस वन शॉट आहे. एक धाव कमी करण्यात येईल, कारण पॉपिंग क्रीजमध्ये तुमची बॅट ग्राउंडिंग होणं देखील तितकंच गरजेचं. चेक. धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 29 धावा. 30 धावा झाल्यात, माफ करा, 30 रन्स. शाम सामना करेंगे. इस मर्तबा गेंद को खेल दिया है मिड विकेट की दिशा में. गिरते पड़ते गेंद को रोका, जाने नहीं दिया. 2 रन पूरे किए शाम ने. इन 2 रनों से स्कोर बढ़ता हुआ 32 पर पहुंचा है. धावसंख्या 32 झाली आहे. बघा, जेव्हा क्षेत्ररक्षक योग्य तो पहारा देतो ना, तेव्हाच गोलंदाज कुठेतरी दरारा दाखवू शकतो, आणि तो दरारा कुठेतरी दाखवण्यासाठी हा जो क्षेत्ररक्षक आहे तो महत्त्वपूर्ण भूमिका अदा करतोय. धावसंख्या झाली 32. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. देखिए पहली 2 ओवरों में 13 के एवरेज से बल्लेबाजी हुई. इस ओवर में
थोड़ा सा एवरेज नीचे आता हुआ। इस मर्तबा गेंद को बेच दिया है, गेंद जाएगी मैदान के बाहर। ये लगा छक्का और गेंदबाज हो गए ऋषभ हक्का बक्का। बहुत बढ़िया स्ट्रोक श्याम चौधरी के बल्ले से निकलता हुआ। आकलन नहीं किया था वहां पर गेंदबाज ने, जिस तरीके से बैकलिफ्ट को नीचा करके बल्लेबाजी कर रहे थे। 38 रनों पर पहुंचा स्कोर 3 ओवरों की समाप्ति के बाद। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 झालेली आहे. गैसूद्दीन खेळतोय वैयक्तिक 2 धावांवर आणि श्यामने काय दर्जेदार फलंदाजी केली आहे आणि त्याचं सेन्सिबल क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळालं. 14 धावांवर खेळतोय. 3 ओवरों की समाप्ति, 38 रन माउली स्पोर्ट्स 2 विकेटों के नुकसान पर। अब वक्त हो चुका है कमेंट्री बॉक्स में परिवर्तन का। माइक्रोफोन पर आएंगे वो आवाज़ जिसे कि आवाज़ के लिए हर मराठी मानुस को गर्व हुआ है जब से उन्हें सुना है आईपीएल में, और उनके साथ में वो आवाज़ प्राउड ऑफ भिवंडी सिद्दीक भावे सर और कुणाल दाते सर। बहुत शुक्रिया नबील, धन्यवाद मनीष पाटिल। दोस्तों लौट चलते हैं सुपर से ऊपर भारत के शो बाली ट्रॉफी 2021 के अद्भुत दुनिया में, और मेरे साथ आईपीएल की मखमली आवाज़ कुणाल दाते जुड़ चुके हैं। कुणाल, 3 ओवर की समाप्ति, 38 रन 2 विकेट, और ख़ास तौर से श्याम चौधरी टीम के जो कैप्टन है वो बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। उन्होंने एक सिक्सर लगाया है और उनका साथ निभा रहे हैं भिवंडी के एबी गैसुद्दीन शेख। कुणाल, ये मैच भी बहुत अच्छा रहेगा क्योंकि सामने फिर साइंस स्पोर्ट खरबाव हैं। So back to cricket now. 38 for the loss of 2 wicket. You are watching first semi-final in BC4 City Cricket format between Mahendra Patil Fam team, Science Sport Kharbao, and in this season the champion team Yogesh Vair won 4 cup Mauli Sport. 38 for the loss of 2 wicket. Sham Chaudhary on 15 help of 1-6 and Gasuddin Sheikh on 1. The Rock of Temgar, Sham Chaudhary, and the Bhivandian AB de Villiers, Gasuddin Sheikh. Next match, another high voltage match between Vinod Patil Fam team, RD 4440, and Dinesh Chaudhary Fam team, Sona Devi Temgar. 4 team qualify for the batting power play taken. 4 team qualify for the grand finale of Bali Trophy in 40 plus format. Gaudevi Bhadwar and Jolly Kamatkar in ruler format. Science Kharbao and Balaji Sport Sarodi. In the history of tennis cricket, 4 format like with Open India. Lot of time taken. Science Sport, please cooperate us as far as time concerned. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. टीम साई स्पोर्ट्स खारबाव माऊली स्पोर्ट्सच्या विरुद्ध मॅच 3 ओव्हरचा खेळ इथे संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावसंख्या 38-38. Now Siddharth Rapte continue. Kunal, in this season, Siddharth Rapte bowl excellent in all season of BC4 format. One of the key bowler of Science Kharbao. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला, कारण काल सिद्धार्थ रापटेने चांगली बॉलिंग केली. त्याच्या टीमसाठी खूप चांगला तो बॉलिंग करताना दिसला आणि पॉवर प्लेमध्ये आता त्याला बॉलिंग करायचे. पॉवर प्लेमध्ये सेट बॅट्समन त्याच्या समोर आहेत. श्याम चौधरी खऱ्या अर्थाने सेट झालेला बॅट्समन, परंतु तुम्ही ज्याला ABD ऑफ भिवंडी बोलता नेहमीच गैसुद्दीनला, आणि तो देखील खूप महत्त्वाचा प्लेअर असं असेल या येणाऱ्या 3 ओव्हरसाठी. त्याची जर बॅट चालली तर एक चांगलं टार्गेट सेट होईल. Rapte ball this time is beautifully in his style of AB de Villiers. One bounce cross the extra cover boundary for 4.
बुलेट सारखा गेला. कव्हर्सला पहा इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 रन. सिद्दीक बाबे सर, जन्म झाल्यानंतर एक नाव आपल्या घराच्या माध्यमातून आपले आई वडील आपल्याला देतात. ते नाव करणं शेवटी आपल्या हातामध्ये असतं, मग ते तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये करा. परंतु क्रिकेटमध्ये ज्या वेळेला एखादं नाव तुम्हाला दिलं जातं आणि तुम्ही जर तसा खेळ केला तर मात्र ते नाव सार्थ ठरतं, जे तुम्ही ABD ऑफ भिवंडी म्हणता. आणि पहा त्याची कलाकृती, पहिल्या बॉलवर त्याने जो चौकार ठोकला अगदी त्याच्या स्टाईलने, आणि त्याचबरोबर तो स्वीप शॉट, मागे जे फटके मारतो ते त्याच्या स्टाईलने येतात. आणि खऱ्या अर्थाने हे नाव त्याच्याचमुळे चालतं भिवंडी क्रिकेटमध्ये. Yes. Good comeback from Rapte in second ball, dot ball. Gasuddin tried to sweep dash ball. Siddharth Rapte up to the wicket now. Goes to Gasuddin Sheikh, fine delivery, keeping low. This is the excellent bowling after a boundary. पण तो सिद्धार्थ रापटेचं कौतुक व्हायला पाहिजे. पहिल्या बॉलवर चौकार आला, परंतु त्यानंतरच्या 2 बॉलवर ज्या पद्धतीने त्याने कमबॅक केलं आहे वाखण्याजोग आहे. आणि अशी बॉलिंग करत असताना मी काल देखील त्याला उल्लेख केला होता की हा बॉलर खूप चांगली बॉलिंग करताना दिसतोय. मी मगाशी देखील उल्लेख केला की सिद्धार्थने आतापर्यंत खूप चांगला परफॉर्मन्स दिला ॲज अ बॉलर. आणि पॉवर प्लेमध्ये ज्यावेळेला तुम्ही डॉट बॉल टाकता त्यावेळेला विरोधी टीमवर दबाव येतो. 42 for the loss of 2 wicket. Rapte turn. Goes to Gasuddin, left lawn straight decision because Rapte ball away from the off stump. Goes in Dusra Molla, white signal from umpire. 43 for the loss of 2 wicket. Daylight match, Kunal, and I think no doubt at all because Science have a strong batting lineup. Mauli looking 70 plus here. Left arm over the wicket, fine delivery, blind swing, miss in the end of the surface. What a bowling! हवेमध्ये बीट केलं, काय बॉल बाहेर निघाला. पिचिंग झाल्यानंतर पहा ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून टेलिकास्ट केलं जाते. प्रथमेश आणि त्यांची संपूर्ण टीम खूप मेहनत घेते आणि खऱ्या अर्थाने सिद्धार्थ रापटे अतिशय चांगली बॉलिंग या मॅचमध्ये करत असताना ते देखील पॉवर प्लेमध्ये. Yes, Rapte turn. Ball this time, switch it! Couple of bounces, ball is crossed the extra cover boundary for 4. से नहीं निकलता है तो टेढ़ा करना चाहिए. एक्झॅक्ट माझ्या मनातले शब्द तुम्ही चोरले असं म्हणायला हरकत नाही. मी आता त्याच गोष्टीचा उल्लेख करत होतो की कभी कभी सर उंगली टेढ़ी करनी जरुरी होती है. आणि तो स्ट्रोक आलाय बॅट्समनच्या बॅटमधून आणि कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने हा चौकार. Rapte. Ball this time, ball him. What a priceless wicket claim by Siddharth Rapte and Gasuddin on his way. एक वेळा, परंतु त्याच्यानंतर किती वेळा हे देखील सिद्धार्थ रापटे सांगतो. ठीक आहे, एक वेळा केली तुम्ही उलट्या बॅटने स्ट्रोक मारला, परंतु त्याच्यानंतर मी तरी माझ्या पद्धतीने प्रयत्न करेन. आणि काय विकेट घेतली आहे, एक मोठी विकेट त्याच्या खात्यामध्ये. 2 चौकार आले, 2 चौकाराने फरक पडणार नाहीये टीमला, परंतु विकेट कोणाची घेतली तर गैसुद्दीनची घेतली. आणि ही मोठी विकेट आहे या ओव्हरच्या दरम्यान सिद्धार्थ रापटेसाठी. बिल्कुल. और मैंडेटरी बैटिंग पावर प्ले में उन्होंने केवल कितने रन दिए? 9 रन दिए. इससे साबित होता है कि राप्टे की गेंदबाजी में कितनी धार है. 47 रन 3 विकेटों के नुकसान पर नए बैट्समैन एवन पवन जुड़ गए हैं. पवन केने बॉटम एंड का सबसे अच्छा इस्तेमाल करते हैं. 4 ओवर की समाप्ति, 47 रन 3 विकेट. आप देख रहे हैं भारत का सुपर से ऊपर शो आए दिन बाहर के बाली ट्रॉफी का सिटी फॉर्मेट का पहला सेमीफाइनल मुकाबला. दूसरे सेमीफाइनल के लिए दोनों टीमों को टॉस बॉक्स में तैयार रहना है. RD 440 और सोना देवी टेमगार गेंदबाजी में बुलाया गया है हर्षद पाटिल को, जो इस पूरे बाली ट्रॉफी में
गेंदबाजी बहुत अच्छी कर रहे हैं. नाही पण मला आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे. हाजी समज सेट स्टँडकडून त्याने खूप चांगली बॉलिंग केली, परंतु आता पॅव्हिलियन एनकडून त्याला बॉलिंग करायची आहे या मॅचमध्ये आणि सेमीफायनलमध्ये. तुम्हाला आठवत असेल हाजी समज सेट स्टँडकडून त्याने खूप चांगली बॉलिंग केली आहे सिद्दीक सर, आणि आज तो मात्र पॅव्हिलियन एनकडून बॉलिंग करतोय. हा एक वेगळा निर्णय तुम्हाला वाटत नाही का? यस, मुझे भी थोड़ा सिंपली शौक है, लेकिन देखना है कैप्टन बेहतर जानते हैं कि किसको कब लाया जाए. इस मरतबा अगेंस्ट द टर्न खेला था, गेंद जरूर हवा में लेकिन फील्डर दूर, वहां से थ्रो पहुंचा, 2 रन पूरे किए. देखिए पहली गेंद को उन्होंने गूगली किया क्योंकि वो जेन्युइन लेग ब्रेक गेंदबाज हैं, लेकिन गूगली बहुत परफेक्ट करते हैं. अगदी बरोबर आहे. आपण त्या दिवशी देखील अनिल कुंबलेच्या बाबतीत अशीच चर्चा करत होतो की अनिल कुंबले सारखी बॉलिंग करताना दिसतो, कधी क्विकर वन, गुगली, वेगवेगळे व्हेरिएशन त्याच्याकडे आहेत. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर पहिल्याच बॉलवर ते अस्त्र त्याने बाहेर काढलं, कारण लेफ्ट हँडेड बॅट्समन श्याम चौधरी त्याच्यासमोर खेळतोय. हर्षद, इस मरतबा बढ़िया गेंद बल्ले के नीचे लगी, नो बॉल दिया अंपायर ने. यस, रिटर्न क्रीज को वहां पे काट दिया था और 2 रन स्कोर में आते हुए स्कोर 51 पे पहुंचा है. क्या डिसीजन है अंपायर अमित साल्वी का. इट हैज़ बीन एक्सलेंट अंपायरिंग. भरपूर कमी बॉलर अशा चुका करतात की जी रिटर्न क्रीज आहे तिला कट करतात, आणि तेच तर अमित साळवी तुम्हाला सांगतायत की तुम्ही कशा पद्धतीने आणि किती मोठी चूक केली, आणि तेच ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला दिसतंय. एक्झॅक्ट तेच घडलं आणि ते नो बॉलचा इशारा कळवला अमित साळवीने. अतिशय योग्य निर्णय. यस, देखिए कभी कभी क्योंकि बाएं हाथ के बैट्समैन थे और गूगली करने के लिए क्रीज के कोने का इस्तेमाल किया जाता है. कुणाल, आपको तो याद होगा गूगली में अब्दुल कादिर, नरेंद्र हरवानी, ये ऐसे नाम थे जो गूगली के लिए बहुत ही जाने जाते थे. 51 रन हुए हैं. इस बीच बढ़िया गेंद ढूंढते रह जाओगे, थोड़ा तेज किया था वहां पर हर्षद पाटिल ने. नाही, या बॉलवर जास्त वेग होता. अंपायर अजूनही चर्चा करतात, त्यांना सांगतायत एक्झॅक्ट काय चुका तुमच्याकडून होतात. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मगाची जी तुम्ही चूक केली ती आता परत होणार नाही, याची दखल हर्षदने घ्यायला हवी आहे. आम्ही चर्चा करत होतो हाजी समज सेट स्टँडकडून बॉलिंग त्याने खूप चांगली केली, आता पॅव्हिलियन एनकडून बॉलिंग करतोय, आणि तीच धार या एंडवरून देखील त्याच्या गोलंदाजीमध्ये आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. बॉलर आहे हर्षद पाटील. हर्षद, फुल टॉस गेंद हवा में खेला हुआ स्ट्रोक, फील्डर नीचे आ रहे हैं और महेश ठाकरे का बढ़िया कैच और पवन केने शून्य का चश्मा पहनकर लौटते हुए. हो दिल धड़काए. दी वहां पर पवन केने को, लालच में आ गए थे फुल टॉस गेंद को देखते. आपने जो जिक्र छेड़ा कि इससे पहले उन्होंने गेंदबाजी हाजी समझ से स्टैंड से की थी, लेकिन कप्तान को इतना कॉन्फिडेंस था कि उनको किसी भी एंड से लाओ, अब तक तो वो सफल हैं. इसका मतलब है अगर ड्राइवर परफेक्ट हो तो उसको हाईवे पे आप ड्राइविंग करने बोलो या कच्चे रोड पे. अगदी बरोबर आहे. जीवन आणि आत्मविश्वास आणि क्रिकेट अगदी जवळचा संबंध आहे. कॉन्फिडन्स आणि सेल्फ कॉन्फिडन्स हे जरी शब्द खूप महत्त्वाचे वाटत असले आणि क्रिकेटमध्ये जर ते असतील तर असा कारनामा तुमच्या माध्यमातून होऊ शकतो. तेच इथे हर्षद दाखवत असताना, आणि मी म्हणेन हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं, परंतु पवनचा फटका फसला आणि डीपमध्ये महेश तयारच होते. खूप चांगला झेल, खूप चांगलं जजमेंट. 51 रनवर 4 विकेट गमावलेत. 5वं षटक सुरू असताना हर्षद पाटीलची बॉलिंग आपल्या पॅव्हिलियन एंड म्हणजे कॉमेंट्री बॉक्स एंडकडून देखील खूप चांगली आतापर्यंत होते या मॅचमध्ये सिद्दीकजी. यस, हर्षद पाटिल, श्याम चौधरी कप्तान डट के मुकाबला कर रहे हैं. फुल टॉस गेंद इस मरतबा पूरी ताकत को नहीं मारा, लेकिन क्या गजब की फील्डिंग है. डीप में पूरी तरह से चार्ज हो गई है. साइंस स्पोर्ट खारबांव और करण पाटिल थे
जिन्होंने बाईं ओर जाकर बहुत आराम से गेंद को उठाया। एक शब्द तुम्ही वापरला, पूरी तरह से चार्ज हो चुकी आहे. चार्ज व्हायला लागेल आता. इथून प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला चार्ज होऊनच बॅटिंग करावी लागेल. आपण बघतो ना, ज्यावेळेला मोबाईलची बॅटरी 15% कमी येते त्यावेळेला कनेक्ट युअर चार्जर असा मेसेज तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर येतो. क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. जेव्हा तुम्ही सेमी फायनलमध्ये प्रवेश करता तुम्हाला चार्ज होऊनच खेळ करावा लागेल बाली ट्रॉफीमध्ये. इस मरतबा बैकफुट पे गए, पुल किया बहुत ही खूबसूरती के साथ. 6 रन सागर कारबारी के बल्ले में से. और सागर कारबारी जिनका ताल्लुक भी खारबाओं से है. पहा सागर कारभारी आणि जगात भारी शॉट त्यांच्या बॅटमधून, भारी स्ट्रोक, षटकार येतोय. 6 रन जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा कॉन्फिडन्स वाढतो आणि आता त्याच कॉन्फिडन्सने बॅटिंग करावी लागेल. टीमची धावसंख्या झाली 58, 58 लॉस ऑफ 4 विकेट. देखना है कि बिगिन बहुत अच्छा हुआ था, ड्रॉप सीन कैसा इस ओवर का रहता है. ओह अच्छी वापसी, छोटी बैकलीफ से गेंद को खेलते हुए मैच के पास थ्रो पहुंचा है और अंपायर ने, तीसरे अंपायर की मदद ली है, ऑन फील्ड अंपायर ने. या मॅचचा सर्वाधिक मोठा डिसिजन हा असेल खऱ्या अर्थाने, कारण जो सेट बॅट्समन होता, टीमचा कॅप्टन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही खूप महत्त्वाची गोष्ट असेल आणि त्याच्यासाठी तिसऱ्या अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. श्याम चौधरी ते रनआउट आहे की नाही याच्यासाठी. और बड़ी विकेट, श्याम चौधरी आउट. अखेर संयम ज्यावेळेला ढासळतो ना, या गोष्टी घडतात. कारण इथे 1 रन जर घेतली असती तरी देखील चाललं असतं, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये तुमचा टचमध्ये असलेला बॅट्समन, फॉर्ममध्ये असलेला बॅट्समन पाहिजे होता. आणि पहा निराशा स्पष्ट आहे चेहऱ्यावर, चेहऱ्याचे एक्सप्रेशन सर्व काही सांगून जातात. बाली ट्रॉफी कोणालाच मिस करायची नाही, कारण या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला तुम्ही परफॉर्मन्स देता त्यावेळेला चर्चेचा विषय राहतो. भिवंडी क्रिकेटमध्ये तुमच्या नावाची चर्चा होते आणि ते देखील सेमीफायनलच्या मॅचमध्ये जर अशा पद्धतीने तुम्ही रनआउट झाला तर एक्सप्रेशन सर्व काही सांगून जातात क्रिकेटमध्ये. तेच चित्र तुम्हाला स्क्रीनवर दिसलं प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. बॅट्समन ज्यावेळेला श्याम चौधरी ते रनआउट झाला. 5 ओवर की समाप्ति, रन बने 59, विकेटें गिरी 5. जहां 9 रन खर्च किए थे सिद्धार्थ राप्टे ने बैटिंग पावर प्ले में, वहां 9 रन खर्च किए अरशद पाटिल ने. कमाल की बॉलिंग हो रही है साइंस कारबाओं की तरफ से. थ्रो कितना अच्छा पहुंचा था महेश ठाकरे का, बिल्कुल बेल्स के ऊपर. यहाँ अरशद की भी सराहना करनी होगी कि पलक झपकते हुए उन्होंने बेल्स उड़ा दे. अगदी बरोबर आहे. थ्रो खूप चांगला झाला आणि त्यानंतर अर्षदने देखील गॅदरिंग खूप चांगलं केलं. त्यानंतर बेल्स त्यांच्या माध्यमातून स्टंप खाली पाडण्यात आले आणि त्याचमुळे इथे अंपायरचा निर्णय योग्य होता की त्यांनी मदत घेतली तिसऱ्या पंचांची, कारण त्यांना माहिती आहे हा खूप महत्त्वाचा आणि क्रुशल डिसिजन होता. त्यानंतर आमचे तिसरे पंच यांनी निर्णय पोहोचवला, हा बॅट्समन आऊट आहे आणि आता 5व्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6व्या ओव्हरच्या खेळाला सुरुवात होईल. स्कोअरबोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 59, लॉस ऑफ 5 विकेट. डेथ ओवर के लिए अब बल्लेबाजी को आए साकिब खान. अगली 2 टीमों के कैप्टन को 5 फॉर्चून रिलेटर्स टॉस बॉक्स में बैठना है. दूसरा सेमीफाइनल मुकाबला सोना देवी टेमगर और आरडी 4440. गेंदबाजी में आखिरी ओवर में हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी को बुलाया गया है. देखिए कुणाल, वडगर या जॉय कुमार जो कप हुआ उसमें दीपक मडवी ने कमाल की गेंदबाजी की, बहुत ही सफल गेंदबाज रहे थे. हालांकि उनकी जो ख्याति है सिटी क्रिकेट में वो बल्लेबाज किए. देखने अनुभव को लाया है सामने. और कहा जाता है एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर. आपके पास एक्सपीरियंस है तो उसको दिखाना भी चाहिए. पहली गेंद ब्लॉक होल्ड में थी, साकिब ने ड्राइव किया गेंद को डीप एक्स्ट्रा कवर में, दूर से खिलाड़ी पहुंचे, थ्रो काफी वाइड नंदन पाटिल का. 2 रन बना लिए बैट्समैन ने.
देखिए माउली स्पोर्ट्स के कैप्टन भी जानते हैं, सामने की टीम में नंदन पाटिल है जो इस ग्राउंड पे 2 मरतबा 6 गेंदों में 6 चौके लगा चुके हैं। किंग ऑफ रिंग सामने की टीम में जो गेंदबाजी कर रहे हैं हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी है। कौन भूल सकता है उनकी उस इनिंग को जो उन्होंने खेली थी डेप्यूटी मेयर में। कौन भूल सकता है बाली ट्रॉफी 2018 की उस इनिंग को, अर्धशतक। इस मरतबा पुल किया है पावरफुल अंदाज में और गेंद कैलकुलेटेड जाती हुई 6 रन। बैकलिफ्ट नहीं हो सकती और इससे अच्छा बॉटम एंड का इस्तेमाल नहीं हो सकता ना. अगदी बरोबर आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉटम हँडचा खूप चांगला वापर आणि मिड विकेटला पुल सक्सेसफुल ठरलाय. बॅट्समन शाकिबच्या बॅटमधून येतोय हा उत्तुंग षटकार. टीमची धावसंख्या 67, 67 लॉस ऑफ 5 विकेट. इस मरतबा अच्छा यॉर्कर, वाइड यॉर्कर, थ्रो भी वहां लगा है, रन पूरा किया है, दूसरे के लिए जा रहे हैं. गेंद स्टंप से टकराने के बाद रिकोशेज हुई थी और 2 रन बल्लेबाजों ने भाग के पूरे किए. यहाँ थोड़ी दीपक मडवी के लिए निराशा है कि एक अच्छी देखना है कि अभी भी अंपायर का इशारा कुछ भी नहीं आया है. 2 रन ज़रूर भागे हैं. बल्ले को टकराने भर के बाद गई थी और तीसरे अंपायर को बुलाया अंपायर अमित सालवी ने. देखना है कि क्या ये 2 रन हुए या नहीं हुए या साकिब आउट हुए. क्या टेलीकास्ट है. और अल्ट्रा स्लो मोशन में दिखाने की मांग की है. यस ही इज गॉन. अब 2 रन नहीं मिलेंगे. हो करती हो रानी क्यों इतने बहाने. रुका हुआ है 67 रन. डेथ ओवर की कितनी गेंदें बची है साहिबा. 3 गेंदें बची है. ये देखिए निशाना कितना परफेक्ट था और थोड़ा सा दूर रह गए वहाँ पर बल्ला स्लाइड करने में. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं. सैफ शेख लोकल बॉय, लोकल एटीएम को भेजा है. देखना है कि जिस तरह एटीएम से नोट निकलते हैं उस तरह इनके बल्ले से रन निकलते या नहीं. आज काफी तेज हवाएं बह रही है और हवा चलती भी अल्ताफ बाली की टेनिस क्रिकेट में. बोल्ड अराउंड द लेग्स. क्या बॉलिंग कर रहे हैं दीपक मडवी. अरे बच के रहना प्यार में पड़ जा. इसके पीछे पड़ा ये तो नहीं पता, लेकिन दीपक मडवी बल्लेबाजों के पीछे पड़ गए. आणि गाणं देखील तेच सांगतं, अरे बचके रे ना. आणि खऱ्या अर्थाने वाचूनच राहावं लागेल या बॉलरच्या या स्पेलमधून तुम्हाला, कारण ज्या पद्धतीने त्याला विकेट्स मिळत आहेत. या अगोदरच्या बॉलवर देखील त्याने एक डॉट बॉल टाकला, मागे गेला, विकेट किपरने थ्रो केला, स्टंपवर लागला
रन 2 धावून काढल्या परंतु त्याचा फायदा झालेला नाही. आणि अराउंड लेग स्टम्पच इथे ब्रेक केलाय बॉलर दीपक मडवी यांनी. त्यानंतर त्यांचं जे सेलिब्रेशन होतं ते पाहण्यालायक होतं. त्यांनी जो आवाज काढला, खऱ्या अर्थाने ज्यावेळेला अशी विकेट तुम्हाला मिळते आणि तुम्ही जो प्लॅन केलेला असतो त्याच्यावर तुम्ही बॉलिंग करताना तुम्हाला विकेट मिळते त्यावेळेला सेलिब्रेशन बनतं. हे सेलिब्रेशन ते होतं. 67 रन झालेत आणि आणखीन एक विकेट गमावली टीम माऊली स्पोर्ट्सने. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं इस वक्त सूरज भुईर, सागर भुईर. हैट्रिक तो नहीं होगा क्योंकि पहला जो विकेट था बकौल अंपायर के वो रनआउट था, लेकिन 2 बैट्समैन को उन्होंने, देखिए डेथ ओवर एक ऐसा ओवर रहता है जहां पर कई टीमों की आरतियां उठ जाती हैं. दीपक मडवी अपने एक्सपीरियंस को झोंकते हुए कमाल की बॉलिंग कर रहे हैं. सागर के लिए भूल भुलैया. क्या गेंद थी, क्या रफ्तार थी गेंद में. और नॉन स्ट्राइक पर बैट्समैन रन आउट हो गए. सागर कारबारी. स्ट्राइक, क्या गेंद थी. टिप्पा खाने के बाद इसे कोई भी फॉर्मेट की आइडियल गेंद हम कह सकते हैं, चाहे वो टेस्ट क्रिकेट हो, चाहे वो ओडीआई हो, चाहे T20 हो, चाहे टेनिस क्रिकेट हो. नाही, मला तर या ओव्हरमध्ये आणखीन एक गोष्ट जाणवली की जर एखाद्या खेळपट्टीवर, या खेळपट्टीवर तुम्ही 1 रुपयाचा कॉईन जर ठेवला तर त्या कॉईनवर जर तुम्हाला 6 बॉल टाकायला लावले दीपक मडवींना तर कमीत कमी 3 वेळेला तरी त्या कॉईनवर ते बॉल टाकतील. अशी बॉलिंग त्याने या ओव्हरमध्ये केली आहे. ऐसे ही कोई हार्ट ऑफ भिवंडी थोड़ी बन जाता है. क्या बात है सिद्दीक भाई. इस मरतबा गेंद को घुमा दिया है, फील्डर है. व्हाट अ कैच. एक और विकेट और दीपक मडवी ने डेथ ओवर में माउली स्पोर्ट्स की मानो कमर तोड़ दी. और कुल मिलाकर रन बने 67-68 की चुनौती यहाँ पर रखी है फाइनल में पहुँचने के लिए बाली के. आइए अगले टॉस की तरफ हम चल रहे हैं, लेकिन दूसरी इनिंग का जब खेल शुरू होगा तो आपके साथ रहेंगे ओमकार और उनका साथ निभाएंगे शुभा धुमाल. लेकिन हम आपको लिए चलते हैं 5 फॉर्चून रिलेटर्स टॉस बॉक्स में. वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या और आवाज़ की मलिका को एंकर रेशमा मेकर के पास. धन्यवाद सिद्दीक बाबे जी. दोस्तों, आप सभी का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं बाली ट्रॉफी 2021 स्वर्गीय परशुराम टावरे स्टेडियम भिवंडी से प्रिंस मूवीज़ के ज़रिए इसको सीधा प्रसारित किया जा रहा है यूट्यूब पर. और आशा करता हूं आप अपने ऑफिस में, दुकान में, मकान में, सलून में और ट्रैवल में बाली ट्रॉफी देख रहे होंगे. मेरे साथ आ चुकी हैं रेशमा मयेकर, जिन्होंने पिछले 14 दिन से आप लोगों के दिलों पे राज किया है और आगे भी करेगी इंशाल्लाह. हमारे साथ कैप्टन आ चुके हैं सोना देवी टेमगर के विकी और यहाँ पर हिमांशु RD 440. हमारे मैच रेफरी अजीम हमदुल्ले, इनके बगैर हम अधूरे हैं. अजीम हमदुल्ले आज 7 घंटे है अजीम हमदुल्ले को वर्ल्ड रिकॉर्ड से करीब है. और ये टॉस कॉइन मैं रेशमा को देने जा रहा हूँ, लेकिन इसके पहले मैं मेहमान को बुलाना चाहूँगा. खारबावचे सरपंच महेंद्र पाटील साहेब यांनी जोडायचे आपल्यासोबत. 5 फॉर्च्यून रिअल्टर्स टॉस बॉक्स के स्पॉन्सर है मुशीर नाचन, सादात पटेल, विष्णू चंदे. नक्कीच महेंद्र पाटील यांना विनंती असेल 5 फॉर्च्यून टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. हालांकि ते खुश भरपूर आहेत आज. रेशमा, आप देखो, पहले ना 3 घंटे की फिल्म आती थी, 12 से 3, बराबर है, 1 से 4. अब खारबाव के 2 बैक टू बैक मैच लगे हैं और नॉन स्टॉप एंटरटेनमेंट है. और महेंद्र पाटिल साहब स्वयं उपस्थित है और पूरा मजा ले रहे हैं. पहले भांजे को हराया है, अभी देखिए आगे क्या करने वाले हैं. नक्कीच. तो पुढचा मुकाबला होणार आहे सोना देवी टेमघर वर्सेस RD 440. दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना आणि मान्यवरांना कॉईन दाखवू इच्छिते. सगळ्यात आधी कॉईनच्या एका साईडला आहे AB यानी की बाली ट्रॉफी की शान अल्ताफ बाली आणि कॉईनच्या दुसऱ्या साईडला आहे ZP यानी की जिल्हा परिषद. सर, डू दी ऑनर. RD 440 यांचा कॉल आहे. ZP इज अ कॉल अँड इट्स अ AB. सोनादेवी टेमघर यांनी नाणेफेकी जिंकलेली आहे. तो यहाँ पर विकी मात्रे को टॉस कॉइन दे रहे हैं महेंद्र पाटिल साहब.
फाद दलवी मनसब बुल्ला बारी ट्रॉफी के जो आयोजक है उनके द्वारा दी जाने वाली ये रोलेक्स मेडिकेयर की बैग, जॉली डिज़ाइनर का 20% डिस्काउंट वाउचर, डी साकरिया का लाहौटी कंपाउंड 20% डिस्काउंट वाउचर। बहुत बहुत शुक्रिया महेंद्र जी। थँक्यू सो मच पुन्हा एकदा अँड ऑल द बेस्ट. तुमची मॅच सुरू आहे त्याच्यासाठी. नक्कीच बघा, टॉस जिंकणं किती महत्त्वाचं होतं. नाही, डेफिनेटली क्रुशल मॅच आहे. टॉस जिंकणं खूप महत्त्वाचं होतं. एक मेंटली प्रेशर असतो, सो तो आम्ही पार केला असं मी सांगू इच्छितो. बघा, टॉस जिंकलात आणि त्यासोबतच डी सकारियाचं 20%चं गिफ्ट वाउचर तुम्ही तुमच्या नावावर केलेलं आहे आणि त्यासोबतच जॉली डिझायनरचं 20%चं डिस्काउंट वाउचर तुम्ही तुमच्या नावावर केलं आहे. म्हणजे तुमची शेरवानी डी सकारियामध्ये जाईल आणि तुमच्या सौभाग्यवतीचा जो ड्रेस असेल तो जॉली डिझायनरकडे जाईल. त्याचा आनंद वेगळा आहे बघा चेहऱ्यावरती. क्या बात आहे. जिंकलेला आहात नाणेफेकी. जिंकून सर्वात आधी काय घेण्याचा निर्णय असेल? बॅट फर्स्ट. बॅट फर्स्ट. बघा, समोरची टीम जी आहे ना RD 444 खूप दमदार, शानदार, मजेदार टीम आहे. तुमची टीम सुद्धा पण तेवढीच तगडी आहे. सो बॅटिंग करताना काय वाटते, किती रन्स मारण्याचा प्रयत्न असेल? टार्गेट तर मी कधी काय असं चेस करत नाही, पण काहीतरी असं 60+ किंवा 70+ जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. तुमची प्लेइंग 11ची जी लिस्ट आहे ती सेम आहे का? नाही, काल जावेद भाई थोडा ॲब्सेंट होते, पण आता आलेत. नक्कीच. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपल्या जोडीला हिमांशू आहे आणि हिमांशू RD 444 लीड करत ऑल इंडिया ओपनमध्ये फायनलपर्यंत पोहोचला होता. हिमांशू, तू किती एक्सायटेड आहेस ही सेमीफायनल खेळण्यासाठी? खूप एक्सायटेड आहे आणि पहिल्यांदाच पोचलो सेमीफायनलमध्ये. मजा येते. नक्की. आणि रात्री झोप लागली होती का? म्हणजे असं मनामध्ये विचार सुरू होता, येस आपल्याला आता विकी मात्रे समोर खेळायचं आहे, सोना देवी समोर आहे? नाही, झोप तर लागली नाही, कारण की 5 ते 6 दिवस कंटिन्यू आम्ही खेळतो 5-5 वाजेपर्यंत. झोप तर लागतच नाही. नो प्रॉब्लेम. आज रात्री जिंकून तुम्ही चांगलं झोपू शकता. जर तू नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंगच घेतली असती. ग्रेट. आणि संघामध्ये काय बदल आहेत का? नाही, सेम टीम आहे. क्या बात आहे. म्हणजे दोन्ही संघांनी विनिंग कॉम्बिनेशन तेच ठेवलं आहे, कारण ते रिस्क घेऊ मागत नाही आहे आणि म्हणून ही लढत चांगली होईल असा आम्हाला विश्वास आहे. नक्कीच. न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स. सोना देवी टेमगर वॉन द टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट. करो या मरो ही सिच्युएशन होणार आहे. दोन्ही टीम्समध्ये घमासान होणार आहे. कधी बघणार आहोत? या मॅच नंतर. या मॅचसाठी चला पुन्हा वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. टॉस बॉक्स वॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर आणि को अँकर रेश्माजी मायेकर. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऑन साईडला, फटका मिस टायमिंग. पवन केने डाऊन द बॉल, घेतलाय त्यानं जेल आणि संपलाय किंग ऑफ रिंग नंदन पाटीलचा खेळ. पहिलाच मोठा हादरा आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर ऑफ साईडला थोडासा उसळला होता आणि कंट्रोल प्रॉपर टायमिंग तिथे साधलं नाही. ते नंदन पाटील याला सहज सोपा झेल तिथे पकडला जातो आणि एक बिग ब्लो, मोठा विकेट नंदन पाटीलच्या रूपाने. किंग ऑफ रिंगचं बाद होणं तितकंसं धोकादायक आहे बॅटिंग करणाऱ्या टीम साई स्पोर्ट्स खारबावसाठी, कारण त्यांच्या विरुद्ध टीम खेळतीये मैदानावरती माऊली स्पोर्ट्स भिवंडी BC4 जे सिटी क्रिकेट आहे. त्या BC4च्या सिटी क्रिकेट फॉर्मॅटमध्ये रँकिंग नंबर 1 वरती बिलॉंग करणारी टीम तुम्हाला पाहायला मिळते आहे. ती म्हणजेच माऊली स्पोर्ट्स. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाल्यानंतर कॉन्फिडंट लेवल हाय होतो आणि आता तेच होताना दिसेल, कारण बॉलिंग ट्रॅकवरती आहे बॉलर सैफ शेख. न्यू बॅट्समन इंटर झाला. फ्रंट फूटला आले होते. फ्रंट फूटला पुढे सरसावत ऑन साईडला खेळायचं होतं. मग आता गोलंदाजाचं देखील कौतुक करेल. जसं बॅट्समननं फुटवर्क दाखवलं, त्यानं टप्पा बदलवता. जरी एक्स्ट्रा रन खर्च झाली असेल 1+1, मग ते यष्टीरक्षकानं जर बॉल कॅरी केला असता, इथे निर्णय रिझल्ट काहीतरी वेगळा पाहायला मिळाला असता. अगदी बरोबर बॉडी लँग्वेज ओळखले होते आणि त्याच अनुषंगाने चेंडू हाताळला होता. वाईट चेंडू असलं तरी एक चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळाली होती. टप्पा पडल्यानंतर भरपूर चांगला टेक ऑफ करत असताना बॉल राईज होतो चेंडू, ज्याला म्हटलं जाताना की अपेक्षेपेक्षा जास्त उसळी देणं आणि फलंदाजाला जे हवं होतं त्यामध्ये त्याला संभ्रमामध्ये टाकलं आणि स्विंग कसा असावा, टप्पा कसा असावा ते सेफ सांगतोय.
यावी मात्र हाफ ट्रॅकर अर्ध्या विकेटवरती हा बॉल होता, पडल्यानंतर बाहेर देखील निघाला. अंपायरसाठी निर्णय सोपा होता की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 3 रन झालेत आणि 3ही धावा एक्स्ट्रा झालेत. स्ट्रायकर एंडला बासमाना नंबर 3 वरती आलाय करण पाटील. ऑन साइडला करणच्या बॅटमधनं मागच्या ग्रामीण मॅचचा डाव जिथे थांबला तिथनं सिटी क्रिकेटच्या डावाला सुरुवात करत असताना कारण त्याला माहिती आहे आज लढायचं आहे खारबावच्या प्रतिष्ठेसाठी आणि या पहिल्या संघर्षाचा शंख नाद करणारा षटकार. अगदी बरोबर. करण याच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक षटकार आपल्याला पाहायला मिळतं आणि करण याच्या बॅटमधून पुन्हा एकदा करण पाहायला मिळतंय. जिथून त्याने इनिंग समाप्त केली त्याने तिथूनच इनिंगला जणू काही सुरुवात केलेली आहे. पहिल्याच बॉलवरती नंदन पाटील बाद झाला आणि तदनंतर मात्र डाव सावरत असताना टीम साईश खारबावसाठी बॅट्समन करणनं सुरुवात केली आहे षटकारानं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट पुन्हा एकदा पडल्यानंतर बॉल ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर आणि अंपायर साळवी सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर साहेबा मोमीन आम्हाला माहिती देत असताना चेंडू कंप्लीट झालेत ते म्हणजेच 3 आणि 3 व्हाईट बॉल देखील आलेत. एक्स्ट्रा रन भरपूर आलेत आणि टार्गेट जर आपण पाहिलं 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 68 नक्कीच मोठं आहे. मग याच मैदानावरची एक मॅच मला आठवते उमर खान आणि उस्माननं केलेली बॅटिंग. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बॉल बाहेर अजून 1 रन एक्स्ट्रा. माजिद बोबडे आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्स समोर मॅचचा आनंद घेत असताना वन ऑफ द ग्रेट डायनामिक बॅट्समन लेफ्ट हँडेड. एक्स्ट्रा रन ॲड झाल्यानंतर टीम पुढे जाते आहे. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत स्कोर मूव्ज ऑन 11 लॉस ऑफ 1. आणि या षटकाचा विचार केला तर तब्बल 4 चेंडू हे वाईट चेंडू घातलेले आहेत गोलंदाजाने. या अतिरिक्त धावा वाचवाव्या लागतील माहुली स्पोर्ट्स संघाला. दिशा भरकटली जाते. गोलंदाज सैफ याची जो फ्रंटलाईन गोलंदाज आहे अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतो डीपमध्ये. फील्ड तैनात होते श्याम चौधरी. बॉल उचलण्यासाठी थोडासा वेळ थ्रो चांगला आला आहे आणि अंपायरनं पाहिलं आता फोटो फिनिश नक्कीच हा निर्णय आहे त्याच्यामुळे पाठवला हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे म्हणजेच आपल्याला जावं लागेल प्रिन्स मूवीज टेलिकास्ट टीमकडे. भरपूर चांगला हार्डवर्क करतीये प्रथमेश पाटील आणि पूर्ण त्यांची टीम प्रिन्स मूवीज. काही क्षणात रिप्लाय आता आपल्या समोर दाखवला जाईल अल्ट्रा स्लो मोशन मध्ये हा रिप्लाय दाखवला जाईल. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये रिप्लाय दाखवायचा आहे जीटीशी. काही क्षणात आपल्या समोर निर्णय येईल. पहिल्या षटकामध्ये सुरुवात तर अतिशय चांगली झाली आहे. विकेट देखील आलेत रन्स देखील आलेत आणि त्या अंपायरचा इशारा नॉट आउट म्हणजे 2 रन पूर्ण केल्या जातील. थँक्यू सो मच प्रिन्स मूवीज. 13 रन धाव फलकावरती. अपील झालं अंपायर्सकडे आणि अंपायरचा इशारा हा चेंडू आणि बॅटचा झाला स्पर्श आणि करेल हर्ष साजरा माऊली स्पोर्ट्स आणि लागलाय धक्का नंबर 2 साईश खारबाव टीमला. कौतुक करेल यष्टीरक्षकांचं अगदी यष्ट्यांना खेटून उभा धुमासर आणि तरी देखील एखाद्या फिरकी गोलंदाजासमोर बॉल ज्यावेळी बॅटलची कडा घेऊन येतो तो कॅरी करणं तितकंसं कठीण असतं. म्हणून यष्टांच्या मागे माऊली स्पोर्ट्सचा जो ट्रम्प कार्ड बिलाल शेख त्याला आपण पाहतोय. अगदी बरोबर. कौतुक करावं लागेल बिलाल शेखचं ज्याप्रमाणे हा झेल त्याने पकडलेला आहे. मात्र खारबाव संघाच्या दृष्टीने आणखीन एक वाईट गोष्ट की आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे करण पाटीलच्या रूपाने. या अगोदर नंदन पाटील बाद झाला होता आणि त्यानंतर बाद झालेला आहे करण पाटील. सिद्दीकजी भावे सर
मॉनिटर आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि भरपूर सारी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरची मागचे अनेक वर्ष भिवंडी क्रिकेटची राहिली आहे. भिवंडी क्रिकेटला समालोचन क्षेत्राच्या माध्यमातून उंच नेणारं नाव म्हणजे सिद्दीकजी भावे सर. बाली ट्रॉफी 2021 पॉईंट स्पोर्ट्स अल्ताफ बाली प्रेझेंट. अजून एक रन एक्स्ट्रा. हे षटक मात्र संपत नाही आहे. म्हणजे हे षटक असं झालं ना तुम्हाला सर, एखादी बालाजीचं पॅकेट 10 रुपीजमध्ये यावं ते पटकन संपावं, मग त्याच 10 रुपयामध्ये आपण एखादं पॉपकॉर्न घ्यावं, मग ते जसं लवकर संपत नाही अगदी तसंच काही चित्र या मैदानावरती सुरू आहे. सैफ शेख यावी लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्विंग होऊन निघून जातो. स्विंग अँड मिस. पडल्यानंतर बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे झाला कंप्लीट. अँड आफ्टर 1 ओव्हर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 2 गडी बाद 14 धावा. लक्ष 68चं आणि पहिल्या षटकामध्ये 2 विकेट गेलेत. 2 विकेट आहे ना, हा कुठेतरी एक चांगला फॅक्टर आहे माऊली स्पोर्ट्ससाठी. मग 14 धावा ते देखील तितकीच मी म्हणेल स्वप्नावर सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट ज्याला म्हटलं जातं ते मात्र मिळालं आहे बॅटिंग करणाऱ्या साई स्पोर्ट्स खारबावला. 1 ओव्हरमध्ये 14 रन झालेत. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी अजून इथनं 54 धावसंख्येची गरज आहे. अगदी बरोबर. तर आपण म्हणू शकतो की दोन्ही एका षटकाच्या समाप्तीनंतर दोन्ही संघांसाठी एक संमिश्र सुरुवात. कारण खारबाव संघाने एका बाजूला 2 विकेट गमावलेले आहेत, 2 विकेट प्राप्त केलेले आहेत माऊली स्पोर्ट्स संघाने. तर खारबाव संघाने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला आहे. बाली ट्रॉफी खरं तर 2020 आपल्याला पाहायला मिळाली नाही. कुठेतरी अनेक अडथळे आले. कोरोना आणि त्या काळामध्ये क्रिकेटला भरपूर आपण मिस केलं. 2021मध्ये देखील परिस्थिती अशीच काही होती. मग अल्ताफ बाली सर आणि पॉइंट स्पोर्ट्सनं सांगितलं आज बादलों ने फिर साजिश की, जहाँ मेरा घर था वहाँ बारिश की, अगर फलक को जिद है बिजलियाँ गिराने की तो अल्ताफ बाली में भी जिद है वहीं पे आशियाना बनाने की. आणि क्रिकेट विश्वातील एक सुंदर क्रिकेट स्पर्धा म्हणजेच बाली ट्रॉफी 2021 आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद प्रेक्षक मात्र ऑनलाईन प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपल्यासोबत घेतात. आणि पूर्ण भिवंडीचं लक्ष लागलंय सिटी क्रिकेट फॉर्मॅट BC4 मधनं फायनलमध्ये कोण इंटर होईल. पहिलाच बॉल अतिशय सुंदर टप्पा होता. पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली देखील राहिला. लेन बॉल आणि हलकासा चेंडू काटा बदलवताना तुम्हाला सर आपल्याला पाहायला मिळाला. अगदी बरोबर. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळला होता. चांगली सुरुवात आपण पाहतोय. जय तुरे मॅन फ्रॉम केवणे देवे एक युवा गोलंदाज आहे. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजी हाताळण्यासाठी आलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 14 धावा 68 धावांचं लक्ष आहे. जय तुरे यावेळी सामनावीर फलंदाज अक्षय पाटील. यावेळी चेंज ऑफ फेस गतीमध्ये परिवर्तन, एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न पूर्ण होतोय. सिंगल धावसंख्या वाढेल. जयतुरामध्ये ना भरपूर पोटेन्शियल आहे. मी मागच्या 2 ते 3 वेळा ग्रामीण क्रिकेट केवनी दिवे टीमसाठी खेळताना या खेळाडूला पाहिलं आणि नुकतंच कासार वडवलीला देखील आपल्या टीमला फर्स्ट ऑफ 5 मध्ये घेऊन आला होता. चांगल्या बॉलिंगच्या जोरावरती बाली ट्रॉफीच्या ग्रामीण क्रिकेट फॉर्मॅटमध्ये जयतुरेने चांगली बॉलिंग केली आणि या खेळाडूचं फ्युचर आहे ना नक्कीच या भिवंडी क्षितिजावरती नेहमीच या खेळाडूच्या नावाचं देखील ॲज अ बॉलर एक वेगळं वलय निर्माण होताना या हंगामामध्ये पाहिलंय भिवंडी क्रिकेट रसिकांनी. नक्कीच एक युवा गोलंदाज आहे. यावेळी मिस टाईम फटका आहे. चेंडू हवेमध्ये, उंची जास्त आहे, लांबी कमी, मात्र ते झेल सोडला जातोय. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. प्रणय पाटीलचा झेल सोडलेला आहे हे विसरून चालणार नाही. कारण रात्री प्रणय पाटीलचा झेल सोडला गेला होता आणि मात्र प्रतिस्पर्धी संघांना त्या झेलाची खूप किंमत मोजावी लागली होती. कधी कधी आपण म्हणतो ना की शेवटी नशीब. कदाचित प्रणय पाटीलच्या बॅटला त्यांना एक स्टिकर लावला शेवटी नशीब, की फटका खेळल्यानंतर शेवटी नशीब त्याला साथ देत आहे. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली आहे. प्रणय पाटीलच्यानी महागडी पडू शकते. आपण चर्चा करू कॅच ड्रॉप झाल्यानंतर रेकॉर्डची या बॉल नंतर. आणि हा चेंडू मात्र कमबॅक होतोय. जरी फिल्डची साथ मिळाली नसली तरी जय तुरे मात्र टप्पा सोडत नाही आहे. नक्कीच मार्टिन गुप्टिलचा झेल सोडला होता मार्वन सॅम्युल्सनं. त्यांना बनवल्या होत्या 237
तिसारा परेरानं कॅच सोडली होती स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये हिटमॅन रोहित शर्माची आणि 50 ओव्हरच्या एका डावामध्ये 264 धावा एक खेळाडू बनवू शकेल हा विचार कोणीही केला नव्हता आणि तो रेकॉर्ड केला होता हिटमॅन रोहित शर्मानं. अगदी बरोबर. आणि सर्वात मोठं जर उदाहरण द्यायचं झालं तर 1999चा विश्वचषक ज्यामध्ये स्टीवॉचा झेल सोडला होता हर्षल गिब्सने. यावेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इथे केला गेला जात नाही. चांगली गोलंदाजी आपण बघतोय गोलंदाज जय तुरे याच्याकडून. चांगली बॉलिंग करताना दिसतोय जय तुरे आणि या खेळाडूसाठी फक्त एवढंच म्हणेल अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहा बाकी है, अभी तोली है जय तुरे ने मुट्ठी भर जमीन, अभी तो तोलना पूरे भिवंडी क्रिकेट का आसमा बाकी है. चांगली बॉलिंग करतो. त्यापर्यंत 3 बॉल डॉट टाकलेत, एक लेग बाईज एक सिंगल, ती देखील कॅच ड्रॉप झाल्यानंतर. यावेळी चेंडूला फिरकून दिलेला आहे. योग्य ती उंची आणि योग्य ते अंतर, चेंडू शिमारशेवार छुम अंतर. आजचा दिवस वाईट दिवस आहे कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये जय तुरे याची भरपूर पिटाई झाली होती आणि याही सामन्यामध्ये आपण पाहतोय की षटकार तो नक्कीच त्याच्या षटकामध्ये षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त 8 रन त्यानं खर्च केलेत. मी म्हणाले हे षटक त्याचं भरपूर चांगलं राहिलं कारण पॉवर प्ले आणि जर आपण पाहिलं तर 8 रन अशा कठीण परिस्थितीमध्ये ते देखील चांगल्या सेट बॅट्समनसमोर खर्च करणं हे देखील मी म्हणाले एक चांगलं षटक आहे. 2 षटकांचा खेळ झाला पूर्ण आणि आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 22. पहिल्या षटकामध्ये 14 होता, दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्या. विकेट मिळाली नाही आहे जय तुरेला, या गोष्टीची चर्चा मग आपण करू शकतो. आणि बॉलिंग ट्रॅकवरती होतं भिवंडी क्रिकेटमधील एक फिरकीचा जादूगार बॉलिंग ट्रॅकवरती साकिब खान. अकराच्या सरासरीने धावपलकर धावा झळकलेल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा साकिब खान आलेला आहे फिरकी गोलंदाज. साकिब खान आणि त्याच्यासमोर बॅटिंगसाठी सज्ज आहे. कॅच ड्रॉप झाल्यानंतर प्रणय पाटील. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर यष्टांच्या मागे स्लीपमध्ये फोल्डर शॉट थडमानला एक सिंगल ॲडोल प्रणय पाटीलच्या बॅटला स्पर्श करून चेंडू मागे गेला होता. नेक्स्ट मॅच RD 444 दीपू माई हिमांशू आणि त्याची आर्मी मैदानावरती उतरताना दिसेल. प्रत्येकाच्या मनामध्ये नक्कीच ज्या खेळाडूचं आहे घर ते नाव आहे हिमांशू पाटील फ्रॉम अलिमगर. कोणाला म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला RD टीमला फाईट करताना तितकाच बलाढ्य संघ सोनादेवी टेमघर श्याम चौधरी विकी म्हात्रे त्याची आर्मी दुसऱ्या बाजूला दिसेल. सेमीफायनल नंबर 2 BC4 सिटी क्रिकेट फटका चांगला लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून फिल्डर की मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा पार 6 रनों के लिए. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय उत्कृष्ट फॉलो थ्रो आणि चेंडू बॅटला लागतोय सीमाच्या बाहेर पाहायला मिळतोय. चांगली दमदार बॅटिंग करत असताना टीम साईश खारबाव ग्रामीण मधनं देखील हे नाव फायनल खेळताना दिसेल. पाहिजे सिटी क्रिकेटमध्ये देखील फायनल मध्ये टीम इंटर होईल का. लेफ्ट आर्म बॉलर राऊंड विकेट बॉलिंग करतोय. पहिला बॉल
अँगल बनवून थोडासा बाहेर काढायचा होता बॅट अँड पॅड बनणं, त्यावेळी अपयश मिळालं. मात्र यावेळी ते चित्र आपल्याला कंप्लीट करताना दिसला बॉलर साकिब खान. अगदी बरोबर. षटकारानंतर 2 चेंडू निर्धाव चेंडू हाताळले आणि चांगली वापसी केलेली आहे गोलंदाज साकिब खान याने. कमबॅक करतोय यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि या विकेटवरती यॉर्कर एक चांगला पर्याय आहे. मात्र त्या यॉर्करला देखील बॅट अँड पॅड मधून फ्लिक करत असताना स्कोअर ऑफ द विकेट पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. आणि एका षटकाराच्या मदतीनं आतापर्यंत साकिबनं खर्च केलेत 11 रन, म्हणजे टीमची टोटल 33 वरती जाऊन पोहोचली आहे. म्हणजे 3 ओव्हरमध्ये जी सरासरी जे ॲव्हरेज आहे ना ते बरोबर पकडून चालली या मॅचमध्ये. सम्माननीय दिनेश चौधरी साहब हमसे जुड़ चुके हैं, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. बाली ट्रॉफी 2021 में अल्ताफ बाली और पायनियर स्पोर्ट्स क्लब की तरफ से. ज्यावेळी भिवंडी प्रीमियर लीग झाली, विहान मीत कुमार या टीमचे पुरस्कर्ते ते राहिले. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आणि बाली ट्रॉफीमध्ये त्यांचं देखील तितकंसं मोठं योगदान आहे. तर दिनेश चौधरी सरांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत बाली ट्रॉफीच्या रंगमंचावरती. 34 अर्धा प्रवास पूर्ण झाला. अजूनही अर्धा रस्ता इथनं बाकी आहे आणि साकिब खानचा हा बॉल मात्र कुठेतरी विचार करण्यास भाग पाडतोय. तो म्हणजेच टीम साईश खारबावला. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आफ्टर 3 ओव्हर 34. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 34 रन करायच्यात. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया फेरबदल आणि येणाऱ्या 3 षटकांसाठी आपण ऐकणार आहोत कुणालजी दाते सरांना आणि त्याचबरोबरीनं सिद्दीकजी भावे सरांचा आवाज. 18 बॉल आणि 34 रनची अजूनही गरज या मॅचमध्ये. अडचणीमध्ये तर दोन्ही टीम आहेत. म्हटलं जातं ना कुणाल सर, हर जलते दीपक तले एक अंधेरा होता, हर रात के बाद एक सबेरा होता. लोग डर जाते हैं मुसीबतों को देखकर, पर मुसीबतों के बाद भी एक नया सबेरा कामयाबी का होता. बस ऑफ लक बोथ द टीम, शो द गुड गेम. धन्यवाद ओमकार शेट्टे, धन्यवाद शुभा धुमाल. मेरे साथ कुणाल दाते IPL की मखमली मराठी की आवाज़ जुड़ चुके हैं. मौसम बहुत सुहाना है, सुपर से ऊपर शो है और सुपर से ऊपर डे है. आज आए दिन बाहर के बाली ट्रॉफी का क्या मुकाबला हो रहा है कुणाल सर. आज ओमकार शेट्टे हमसे जुड़ चुके हैं. बाली ट्रॉफी में एक नया पन्ना, बहुत ज़बरदस्त शायरी भी आपको सुना रहे हैं. तमाम कमेंटेटर की तरफ से मैं 2 शेर कहता हूँ कि बंद रखते हैं ज़बां, लब नहीं खोला करते, चांद के सामने तारे नहीं बोला करते, जाने जाते हैं अपनी बात से ज़माने भर में, हम किसी और की बोली नहीं बोला करते. वाह वाह सर वाह, मान गए. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत पुन्हा एकदा सर्वांचंच बाली ट्रॉफी 2021च्या या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये. 34 रन, 2 विकेट गमावलेत. 68 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. अर्धा प्रवास संपला, अर्धा प्रवास बाकी. आणि खऱ्या अर्थाने आजची सकाळ काहीतरी वेगळंच लिहून आली आहे या बाली ट्रॉफीमध्ये. काय मॅचेस इथे रंगल्या. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्या समोर 2च पर्याय असतात. एक तर स्वप्न बघत, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा इथे घेण्यात आला. एक तर स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर उठा आणि त्या स्वप्नासाठी मात्र प्रयत्न करा, त्या स्वप्नांचा पाठलाग करा. आणि या बाली ट्रॉफीमध्ये प्रत्येक टीमचं एकच स्वप्न होतं, आम्हाला फायनल खेळायची आणि आम्हाला ती जिंकायची. कुणाल, जब भी समय रहेगा ज़रूर आप वो आपका सबसे फेमस स्लोगन, लोका घराची इटा पण नहीं सोडत, वो पूरा स्लोगन जब भी समय रहेगा, क्योंकि दर्शक सुनना चाहते हैं आपके मुंह से. यस नक्की. हॅलो, तर स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वच प्रेक्षकांचं, जिथे 34 रन झालेत आणि या मॅचमध्ये 68 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आणि पाठलाग करत असताना मी म्हणेन चांगला खेळ केला आहे. 2च विकेट गमावलेले आहेत, विकेटच्या कॉलममध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आणि बॅट्समन प्रणय पाटील
आज सकाळी देखील ब्रेकफास्ट ज्या वेळेला या खेळाडूने केला असेल त्यावेळेला कॉर्नफ्लेक्स नाही तर नशीब त्याने खाल्लंय आणि याही मॅचमध्ये त्याचा एक झेल सुटलाय. नशिबाची गोळी खाऊन आलेला प्रणय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न बीट केलं बॉलरने आणि जातो विकेट किपरच्या हातामध्ये. येतोय डॉट बॉल. अडखळतच खेळलाय प्रणय. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 34 रनची आवश्यकता आहे सिद्दीकजी या मॅच मध्ये. यस, या आपला फटका हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर येत आहेत तर बॉलवर धावत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल आणि 2 रन इथे मिळतील. प्रणय पाटीलच्या खात्यामध्ये या 2 रन जात आहेत. 16 बॉल आणि 32 रन. देखिए ये मुकाबला बहुत ही कट टू कट जाएगा क्योंकि अक्षय पाटिल बहुत अच्छे टच में है और उनके साथ प्रणय पाटिल है. लंबा बैटिंग लाइनअप है. सूरज पाटिल का आना बाकी. आपने देखा कि किस तरह वो फॉर्म में चल रहे. मेरा अपना मानना है कुणाल कि ये मुकाबला आखिर तक जाएगा, आखिरी ओवर तक जाएगा और आखिरी गेंद तक भी जा सकता है. अगदी बरोबर आहे. तसंच झालं पाहिजे. त्याच वेळेला सेमीफायनलचा सक्सेस आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हरपिच बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आतमधली कडा घेतली बॅटची. प्रणय तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट करताना दिसेल. आता 31 रनची आवश्यकता या मॅच मध्ये 15 बॉलचा खेळ शिल्लक असताना. 15 बॉल आणि 31 रन. देखिए एवन पवन अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. बैट्समैन को अभी तक हाथ खोलने का मौका नहीं दिया है एवन पवन ने. अगदी बरोबर आहे. चांगली बॉलिंग पवन केनेच्या माध्यमातून. यावेळेला बॉल फिरवला जास्त आणि अंपायरचा इशारा येतो हा वाईड बॉल असेल. बाहेर जास्त निघाला हा बॉल आणि अंपायरने अगदी सहज निर्णय दिला की हा वाईड बॉल येतोय. रन झाले 38 आणि आता 15 बॉल मध्ये 30 रनची आवश्यकता आहे. याही वेळेला वेग भन्नाट होता या बॉलवर आणि इथे बीट करून गेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 14 बॉल मध्ये 30. क्या मुकाबला हो रहा है. व्हाट अ मैच. 14 बॉल मध्ये 30 करायच्या होत्या. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे टीमचा कॅप्टन परंतु बॉलवरच गेलेला नाहीये आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. 4 रन. और श्याम चौधरी को शायद गेंद ही नहीं दिखी. जिस तरह का रिएक्ट उन्होंने किया है. ये देखिए आसमान में खेला हुआ स्ट्रोक था. गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर बहुत लेट रिवेट रहा था श्याम का. 4 रन. इस चौके की मदद से स्कोर 42 रनों पे पहुंचा है 2 विकेटों के नुकसान पर. 16 बॉल मध्ये आता 13 बॉल मध्ये आता 26 रनची आवश्यकता आहे. आणखीन एक चौकार आला. श्याम चौधरीचं लक्षच नव्हतं बॉलवर आणि आता या मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट. मला वाटतं अंपायर बॉलची मागणी करत आहेत. बॉल चेंज केला जाईल असं वाटतंय. पहा पवन केनेचे एक्सप्रेशन्स. त्याचा चेहरा सर्व काही सांगून जातोय का इथे पहा चूक करतायत फिल्डर. सर वो स्लोगन आपका हो ही जाए. आइए कुणाल दाते का वो स्लोगन सुनते हैं जो यूट्यूब पे सबसे ज्यादा फेमस है. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा पद्धतीने तुटून पडायचं की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तरी इतिहासच झाला पाहिजे. 13 बॉल आणि 26 रन. और यहाँ इतिहास होगा हारे या जीते. लेकिन ये मैच कुणाल मेरा अपना मानना है बहुत ही कट टू कट है. देखिए दोनों टीमों को अभी भी दोनों टीमों के चेहरे पे हवाइयाँ उड़ रही. हवा भी चल रही है और टेनिस क्रिकेट में हवा बाली की चल रही है. अल्ताफ बाली की, पायनियर की, बाली ट्रॉफी की. लेकिन हवा चल रही है लेकिन दोनों तरफ हवाइयाँ चेहरे पे उड़ रही. 13 बॉल मध्ये 26 रनची आवश्यकता आहे. अखेर एक चौकार कोंडी फोडणारा ठरला. माऊली स्पोर्ट्सच्या विरुद्ध साई स्पोर्ट्स खारबावच्या दरम्यान हा सेमीफायनलचा सामना आणि खऱ्या अर्थाने मी म्हणेन सर्वाधिक मोठी मॅच आहे बाली ट्रॉफी मधली. ही मॅच नाही पाहिली तर बाली ट्रॉफी नाही पाहिली तुम्ही. एग्जैक्टली क्योंकि मुकाबला भी 2 बड़ी टीमों के बीच में हो रहा है. 13 गेंदे और 26 रन है. व्हाट अ मैच. आप देख रहे हैं भारत का सुपर से ऊपर शो बाली ट्रॉफी. आए दिन बाहर के 20-21 4 टीमें फाइनल में पहुंच चुकी है. 2 40+ से, 2 ग्रामीण से
और देखना है कि ये जो फॉर्मेट है, देखिए कुणाल, इस टाइप का फॉर्मेट पूरे भारत देश में नहीं हुआ होगा। आपने ओपन के बहुत सारे टूर्नामेंट किए, वहाँ पर होता है एक गांव एक गढ़, आपके इलाके में साथ में होता है, लेकिन यहाँ तो 4 फॉर्मेट है। यानी बोलने मेरा कहने का मतलब कि शुरू से लेके आखिर तक का क्रिकेट। नाही, या स्पर्धेच्या बाबतीत आणखीन काही गोष्टी मला सांगायच्या आहेत खऱ्या अर्थाने, कारण या स्पर्धेमध्ये आल्यानंतर सर्वाधिक जास्त टीम जर कुठल्या स्पर्धेमध्ये खेळल्या असतील, म्हणजे आजपर्यंतच्या 7 वर्षाच्या कॉमेंट्रीच्या इतिहासातला वर्णन करतो मी, हे म्हणत नाही मी कुठल्या स्पर्धेशी या स्पर्धेची तुलना करतोय, तर सर्वाधिक जास्त टीम जर कुठल्या स्पर्धेमध्ये खेळल्या असतील माझ्या करिअरमध्ये तर मी बाली ट्रॉफी पाहिली. सर्वाधिक जास्त बॅनर्स जर कुठल्या स्पर्धेमध्ये सध्या लागलेले असतील तर ती स्पर्धा म्हणजे बाली ट्रॉफी मी पाहिली आहे. आणि सर्वाधिक रोमांचक मॅच जर माझ्या करिअरमध्ये कुठल्या स्पर्धेमध्ये झाल्या असतील तर ती बाली ट्रॉफी आहे. आणि याचं संपूर्ण श्रेय पायनियर स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर अल्ताफ बाली सरांना जायलाच पाहिजे. थैंक यू कुणाल, लेकिन आपकी आवाज़ ने भी तो इसमें एक अलग रंग भरा है. हमारे बीच हमारे स्पॉन्सर शादाब कोतकर काबिल दोस्त जुड़ चुके हैं. आपका इस्तकबाल है. ज़ेर लब मुस्कुराते हुए, मुस्कुराहट फरेब देती है, खैर उसको ये जेब देती. 12 बॉल आणि 25 रनची आवश्यकता. आता या मॅचमध्ये रन झालेले आहेत 43-43. 12 बॉल 25 रन करायचे असताना 12.50च्या सरासरीने तुम्हाला बॅटिंग करायची आहे. दोन्ही संघाने खूप चांगला खेळ केलाय, नो डाऊट. हा सामना तेवढाच हाय व्होल्टेज आहे आणि तसाच होईल हीच अपेक्षा आपण सातत्याने करतोय. चांगलं क्रिकेट तुम्हाला बाली ट्रॉफी 2021 मध्ये पाहायला मिळालं. कोरोनाचं संकट संपूर्ण विश्वावर होतं, परंतु त्याचमुळे आपण प्रेक्षकांना इथे अनुमती दिली नव्हती आणि प्रेक्षकांनी देखील खूप आपल्याला सहकार्य केलं. त्यांचा देखील आवर्जून उल्लेख व्हायला पाहिजे आणि त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. देखिए कुणाल, 12 गेंदे 25 रन. मैच ऐसे मोड़ पे आया है जहां पर बड़े बड़े पंडित भी भविष्यवाणी नहीं कर सकते. सिद्दीक सर, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेला एक माणूस म्हणून जगत असतो त्यावेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये एक ध्येय असतं आणि आपण ज्यावेळेला कुठल्या तरी स्पर्धेच्या स्टेजवर जातो त्यावेळेला देखील आपल्या मनामध्ये एक ध्येय घेऊन आपण जात असतो की आज मला माझा 100% एफर्ट द्यायचा आहे. तुम्ही देखील गेले 14 दिवस रात्र तुम्ही कॉमेंट्री करताय, तुम्ही देखील तेच ध्येय उराशी बाळगून नेहमीच 100% देण्याचा प्रयत्न करता. परंतु बाली ट्रॉफीमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? कारण हा तर माझ्यासारख्या समालोचकाने तुम्हाला केलेला प्रश्न हा चुकीचाच आहे, परंतु तरी देखील मी नहीं, आपने बहुत अच्छा सवाल किया है सर. देखिए बाली ट्रॉफी मेरे लिए किसी फेस्टिवल से कम नहीं है. पायनियर स्पोर्ट अल्ताफ बाली का जो साथ है, देखिए नोक झोंक वहीं होती है जहाँ प्यार होता है. और अल्ताफ बाली की खासियत है कि उनका जो प्यार है वो उनकी नोक झोंक से बढ़कर है. वो किसी भी तरह क्वालिटी में कंप्रोमाइज़ नहीं करते हैं और यही खासियत है कि हम बाली ट्रॉफी मेरे लिए, पायनियर के लिए और तमाम हमारे जो स्पॉन्सर हैं उनके लिए मानो ईद दिवाली त्यौहार की हैसियत रखती. अगदी बरोबर आहे. फेस्टिवल सारखा आपण आतापर्यंत सेलिब्रेट करत आलेलो आहोत या क्रिकेटच्या माध्यमातून बाली ट्रॉफीला, आणि ही मोठी गोष्ट आहे. आता 12 बॉलमध्ये 25 रनची आवश्यकता आहे. नाव बॅक टू क्रिकेट. क्रिकेट खूप महत्त्वाचं आहे बाली ट्रॉफीच्या दरम्यान, कारण याला सर्वाधिक जास्त प्रेफरन्स दिलं जातं अल्ताफजी बाली यांच्या वतीने. कारण आपण पाहतो क्रिकेटसाठी ते काही करायला तयार असतात. आपको तो पूछने से पहले आपने बता दिया कि मैंने कितना एंजॉय किया है. अगदी बरोबर आहे. बॉल तयार, लेफ्ट राऊंड विकेट. यावेळेला बीट केलंय बॅट्समनला, सरळ जातं विकेट कीपरच्या हातामध्ये. येतोय डॉट बॉल. डॉट बॉल वाढत राहिले तर दबावेल. प्रणय पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे, तो मात्र आशाळभूत नजरेने बघतोय आपल्या स्ट्रायकिंग एंडच्या बॅट्समनला. 11 बॉल 25 रनची आवश्यकता. या मॅचमध्ये स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बैट्समैन अक्षय. क्या गेंद थी, सांप की तरह फुवारती भी निकली थी. टर्न एंड बाउंस एंड प्लेन मिस. ये देखिए, याही वेळेला बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल इथे टाकला जातोय आणि पुन्हा एकदा दबाव, दडपण वाढवणारे हे 2 डॉट बॉल टाकलेत शाकिब खान ने. और साकिब खान ने देखिए वेरिएशन पे ध्यान दिया है और कह दिया है कि मैं भी गोल्डन आर्म्स ऑफ भिवंडी हूँ. अगदी बरोबर आहे. चांगली बॉलिंग शाकिबची. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट. आता मात्र थोडीशी लाईन बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. रनआउटची संधी आहे आणि इथे पहा बिलाल भरपूर वेगाने आले स्टंपवर. पंचांनी हा डिसिजन पोहोचवला आमच्या तिसऱ्या अंपायरच्या कोर्टमध्ये.
क्या मुकाबला हो रहा है, एड़ी चोटी का जोर दोनों टीमें लगा रही है, लेकिन देखना है कि तेज गेंद की थी परिवर्तन के तौर पे और बिलाल शेख गेंद को लेके भागे और इसके साथ ही बैट्समैन आउट। नाही आता खऱ्या अर्थाने रेस पहा कोणामध्ये होती, बिलाल आणि त्या बॅट्समनच्या दरम्यान. ही रेस मात्र जिंकली आहे बिलालने. एक एक बॉल सिद्दीक सर या मॅच मध्ये एक एक रन महत्वाचे. बिलालला माहिती आहे आणि पहा तो किती वेगाने बॉलवर गेला आणि किती वेगाने तो स्टंपच्या दिशेने धावत आला. क्योंकि बिलाल को भी पता है अभी नहीं तो कभी नहीं, नाउ और नेवर, अगले साल इंतजार करने पड़ेगा आए दिन बाहर का. नाही आपण तर वाट बघूच, परंतु खेळाडूंना वाट बघणं आवडत नाही. त्याची 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 कारणं आहेत. कारण आज जर तुम्ही हारले स्पर्धेच्या बाहेर जाल. बॉल तयार. ओहो बीट केलंय बॅट्समनला. अंपायरने इथे वळण घेतलेलं नाहीये म्हणजे डॉट बॉल आहे. आणखीन एक डॉट बॉल. 8 बॉल आणि 24 रन हे समीकरण. देखिए गोल्डन आर्म्स ऑफ भिवंडी क्या गेंदबाजी कर रहे हैं. पहली 2 गेंदें स्पिन की, बाद की 2 गेंदें तेज की. विरेश आला स्ट्रायकिंग एंडला. फुलर लेनचा बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह. रनआउटची संधी असेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो डायरेक्ट आहे. स्टंपवर विरेशला जावं लागेल सरळ तसंच धावत प्लेयर स्टँडकडे. मैच खत्म नहीं हुआ है, लेकिन साकिब खान ने दबाव जरूर बना दिया है. आता या मॅच मध्ये सर्वाधिक महत्वाची भूमिका कोणाची असेल तर त्या प्रणय पाटीलची आहे. प्रणय पाटीलकडे आता स्ट्राईक गेलेली आहे. या बॉलवर जर मोठा हिट प्रणय पाटीलने खेळला तर मॅच मध्ये संघ येऊ शकतो. शाकिबला आता चांगला बॉल टाकणं गरजेचं आहे लास्ट बॉलवर. प्रणय दबाव कमी करण्यासाठी मोठ्या फटक्यासाठी इथे जाईल का हा देखील प्रश्न आहे की तो शेवटच्या ओव्हरमध्ये चान्स घेईल. हा देखील विश्लेषकांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल. परंतु मॅच खूप रंगतदार चालू आहे. 7 बॉल 24. फुलर लेनचा बॉल उडवलाय प्रणयने. गॅप मध्ये डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 बाउन्स. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. 6 बॉल आणि 20 रनची आवश्यक. प्लेसमेंट लाजवाब. 2 खिलाड़ियों के बीच में से गेंद पहले बाउंस पर 4 रन. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटिल. बहुत मुश्किल शॉट था, हालांकि प्लेसमेंट लाजवाब. 6 बॉल आणि 20 रनची आवश्यकता आहे. 6-20. 6 गेंदों में 20 रन चाहिए. 48 रन झालेत आणि टार्गेट आहे या मॅच मध्ये 68 रनचं. 68 टू विन. और आखिरी ओवर के लिए हाजी समझ से टेस्टैंड की तरफ से पवन केने को बुलाया गया है. शेवटच्या ओव्हरची जबाबदारी पवनच्या खांद्यावर आणि स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल नवीन आलेले बॅट्समन आदित्य. 6 बॉल 20 रनची आवश्यकता. आता या 6 बॉलमध्ये किती बॉल नंतर स्ट्राईक येते प्रणय पाटीलला त्याच्यावर ही मॅच निर्भर असेल. आदित्य देखील तेवढाच हार्ड हिटर बॅट्समन आहे. पिंच हिटर म्हणून त्याची भूमिका खूप महत्त्वाची ठरेल आणि पहिल्या बॉलपासून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. इथे तुमच्याकडे वेळ नाहीये. पवन बॉलिंगसाठी तयार. आदित्य समोर. ओव्हर पिच बॉल उडवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने फिल्डर आहेत आणि यावेळेला आतमध्येच झेल पकडलाय. फलंदाज आदित्य आउट. वाले मैं ही कहता हूं
तेज हवाएं चल रही है, एक लम्हे गेंद जब बल्ले से निकली थी तो लगा था कि ये बाउंड्री के पीछे जाएंगी, लेकिन फिर हवाओं का असर हुआ और गेंद कहीं ना कहीं अंदर आई। हवाओं का असर, दुआओं का असर, क्या बात है। आणि हे दोन्ही असर होतात माणसाच्या लाईफमध्ये. यस, और हवा को तो समझाया नहीं जा सकता है। मेरी तौबा उधर जाना पड़ेगा कि रास्ते में महखाना पड़ेगा, और हवा आदि नहीं है मशवरों की, चरागों को ही समझाना पड़ेगा. म्हणून तर कधी कधी तो तुमचा डायलॉग मला नेहमीच लक्षात येतो, ना हवा काम करतीये ना दुआ काम करतीये. आता या मॅच मध्ये 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये 20 रन रिक्वायर्ड फ्रॉम 5. 5 गेंदे 20 रन. पहिल्या बॉलवर आली विकेट. स्ट्रायकिंग एंडला आलाय आता बॅट्समन प्रणय पाटील. नशीब तर साथ देते प्रणयला, परंतु आज मॅच तो जिंकून देईल का? 5 बॉल 20. ऑनसाइडला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मधून मिड विकेटवरून फिल्डर येत आहेत. एकच रन इथे कंप्लीट केली. 4 बॉल आणि 19 रनची आवश्यकता. नवीन बॅट्समन आलेले आहेत हर्षद पाटील मैदानामध्ये. देखिए, एक प्लस पॉइंट मौली की तरफ जाता है कि बाएं हाथ के गेंदबाजी कर रहे हैं और अगेंस्ट द ब्रिज बल्लेबाजी करना पड़ रही है साइंस को. हर्षद पाटीलला बीट करून बॉल गेलाय विकेट कीपरच्या हातामध्ये. आणि आता 3 बॉलमध्ये 19 रनची आवश्यकता असताना 3 बॉलवर 3 षटकार जर ठोकले तर मॅच टाय होऊ शकते. बॉल तयार. पवन, आणखीन एक डॉट बॉल. आता मॅच अगदी समाप्तीच्या मार्गावर. बिलालने फाईन लेग आणि थर्ड मॅनचे क्षेत्ररक्षक मागे बोलवलेले आहेत, दूर ठेवलेले आहेत. एक्स्ट्रा कव्हरचा नाहीतर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलवलाय. ही थोडीशी वेगळी रणनीती. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक. 19 रनची आवश्यकता आहे. यावेळेला समोर खेळला फटका, कारण क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि येतोय हा षटकार. 1 बॉल 13 रन हे समीकरण. भोईर फॅम टीम आहे ही माऊली स्पोर्ट्स, आणि आता फक्त औपचारिकता राहिली असं म्हणावं लागेल. आणि 5व्यांदा बाली ट्रॉफीच्या फायनल मध्ये प्रवेश केलाय माऊली स्पोर्ट्सने. वेल प्लेड टीम, आणि हा सामना त्यांनी जिंकलाय. 12 रनने पराभूत केलंय साई स्पोर्ट्स खारबावला. यस, कॉंग्रॅच्युलेशन योगेश भोईर अँड लक साइंस खारबाव. कमाल का मुकाबला, और माउली स्पोर्ट इस सीज़न में BC4 फॉर्मेट क्रिकेट में 5वीं मर्तबा फाइनल में पहुंची है. दोस्तों, इस पहले सेमीफाइनल के प्राइज डिस्ट्रीब्यूशन की तरफ ख़त्म हो चुका है, जिसके डिस्ट्रीब्यूशन की तरफ हम आपको लिए चलते हैं. प्राइज सेरेमनी के लिए प्राइज प्रेजेंटेशन बॉक्स बी क्रीमी और ताज गार्डन धाबा में, जहां पे वॉइस ऑफ इंडिया. दोस्तों, एक बात मैं कहना चाहूँगा, 1999 से हरीश पंड्या ने पलट के नहीं देखा. वो प्रेजेंटेशन करते हैं तो सुपर, टॉस करते हैं तो सुपर, कमेंट्री करते हैं तो सुपर से ऊपर. और बाली ट्रॉफी की तुलना सिर्फ बाली ट्रॉफी से की जा सकती है, हरीश पंड्या की तुलना हरीश पंड्या से. वो इनका रेशमा मेकर ने अपना बहुत बड़ा रोल अदा किया है और कमाल की एंकरिंग की है. अब तो मैं कहता हूँ कि वो भिवंडी तालुका क्रिकेट के धड़कन बन चुकी है. तो आइए दोनों के पास चलते हैं प्रेजेंटेशन बॉक्स में. क्या बात है सिद्दीक भाई, बहुत बहुत शुक्रिया इज़्ज़त से नवाजने का. आप भी हमारे बहुत करीबी दोस्त हैं और आप भी इंशाल्लाह बहुत अच्छा काम कर रहे हैं, बहुत पुरखुलूस इंसान हैं, और आपका बहुत बहुत शुक्रिया सिद्दीक भाई, हमारे बड़े भाई हैं. आइए दोस्तों, आगे बढ़ने से पहले हमारे तमाम स्पॉन्सर्स का मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा. कपिल पाटिल फाउंडेशन, हमारे सांसद कपिल पाटिल, देवेश पाटिल, सुमित पाटिल और सिद्धेश पाटिल, इनका विशेष आभार. जावेद दलवी, असफर बोलिंस्कर, ए भारत गैस गिफ्ट टेम्पर स्पॉन्सर फॉर मैन ऑफ द मैच. बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क, दयानंद सोरगे, वीरेंद्र सोरगे, विराट सोरगे स्पॉन्सर्स फॉर ट्रॉफीज़. मीत फाउंडेशन, महेश चौगले, MLA भिवंडी वेस्ट, जिन्होंने ग्रामीण क्रिकेट का पहला प्राइज़ दिया है. बी क्रीमी
प्रेजेंटेशन बॉक्स जहां रेशमा और मैं खड़े हैं, खुर्शीद फरीद और सैफ अंसारी, वी आर थैंकफुल टू यू। मांगीलाल पालीवाल, मनी ट्रीज रिसर्च एंड इन्वेस्टमेंट, अपने पैसों को बढ़ता हुआ देखे मांगीलाल पालीवाल के साथ, मैजिक बॉक्स स्पॉन्सर और सेकंड प्राइज ऑफ सिटी क्रिकेट। ताज गार्डन ढाबा, अली अहमद, ताज गार्डन ढाबा में जाइए और गार्डन गार्डन हो जाइए। HVPL, हेई वेंसेंट प्राइवेट लिमिटेड, मक्की पटेल जो कि डायरेक्टर हैं, और शफीक भाई, सिटी क्रिकेट का पहला प्राइज स्पॉन्सर किया है। एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन जिन्होंने मैन ऑफ द मैच के लिए ट्रॉफी स्पॉन्सर की है। पूर्वा रवि सावंत, मैजिक बॉक्स स्पॉन्सर। बर्फानी बाबा पद्माकर चौधरी जी, मैन ऑफ द सीरीज सिटी क्रिकेट के लिए बाइक स्पॉन्सर की है। 70-70 स्पोर्ट्स, तारीफ सैयद, योगेश कुमार एंड कंपनी, तेजस पाटिल 40+ का फर्स्ट प्राइज स्पॉन्सर किया है। रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स, तारिक रईस साहब जिन्होंने सुपर 6 के लिए खूबसूरत कलाई की घड़ी को स्पॉन्सर किया है। हमारे डगआउट स्पॉन्सर है महाबोली की कद्दावर शख्सियत फरहान पटेल साहब, और मास्टरमाइंड ऑफ महाबोली इरफान बुरे साहब। हमारे ये दोनों जेंटलमैन का लाख बार शुक्रिया अल्ताफ बाली और पायनियर स्पोर्ट्स की ओर से। आरडी ढाबा, दोस्तों विनोद पाटिल जी, राजा सर का मन, मना सर के राजा, उन्होंने परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए 10 साइकिल ये प्रायोजित की है। परिणीति एंटरप्राइजेस, सतीश चौधरी और विजय चौधरी, नाना फाउंडेशन, मैन ऑफ द सीरीज़ के लिए उन्होंने ओपन क्रिकेट का बाइक स्पॉन्सर किया है। SK स्पोर्ट्स महाबोली टेनिस क्रिकेट बैट के होलसेलर शादाब कोटकर मेरे अजीज़ दोस्त है, इस वक्त आ चुके हैं हमारे बीच में, उनका स्वागत है। उनके द्वारा मैन ऑफ द मैच के लिए एक सुंदर टोपी ये स्पॉन्सर की गई है। O2 लाइव, देखिए 30, 35, 40 डिग्री में पानी अमृत के समान है, वाटर इज़ नेक्टर, और पानी पिलाकर हमारी प्यास को बुझाते हुए हमारे आशीर्वाद, हमारा दिल से हमारी दुआ हासिल करने वाले फयाज अंसारी और शाहिद पापा, आपको सलाम है। आगे चलते हुए मैजिक बॉक्स स्पॉन्सर डी साकरिया, चेतन साकरिया और सादिक शेख। दोस्तों लाहौटी कंपाउंड अगर आप पूछेंगे तो लोग ये बोलेंगे लाहौटी कंपाउंड जाना है, वो डी साकरिया वाला, राइट? इतना डी साकरिया पॉपुलर हो गया है। और डिज़ाइनर मेंस वेडिंग कलेक्शन, जैसे ही आपकी शादी तय होती है, रिश्ता तय होता है, मंगनी होती है, या फिर आपके घर में अगर किसी का भी शादी का फंक्शन है, ब्याह है, तो ज़रूर सीधा डी साकरिया में जाइए, अपना नाप दीजिए, ट्रायल लीजिए और टाइम पर डिलीवरी हासिल करते हुए अपने फंक्शन को शान से अटेंड कीजिए। उन्होंने 20% डिस्काउंट वाउचर दिया हुआ है मैन ऑफ द मैच के लिए, और टॉस सेरेमनी में टॉस जीतने वाले कैप्टन के लिए। SK एंटरप्राइजेस, शुमाइल इब्न सूसे, यारों का यार, एक मुस्कुराता हुआ चेहरा, और उनका बहुत बहुत शुक्रिया। जॉली डिज़ाइनर, हरीश शेट्टी और विजय शेट्टी, शेट्टी ब्रदर्स, डिज़ाइन की दुनिया में एक ऐसा आविष्कार कि आज पूरा भिवंडी और घर घर में डिज़ाइन की चर्चा हो रही है जॉली डिज़ाइनर की। तो उन्होंने भी हमें टॉस जीतने वाले कैप्टन के लिए 20% डिस्काउंट वाउचर, मैन ऑफ द मैच के लिए 20% डिस्काउंट वाउचर दिया है, और पूरी भिवंडी बोली जॉली जॉली जॉली। अब्दुल रहमान जयरूमी हमारे मैजिक बॉक्स स्पॉन्सर, मांगीलाल पालीवाल मैजिक बॉक्स स्पॉन्सर, अनिल गायकवाड़ मैजिक बॉक्स स्पॉन्सर, सुजीत ढोले पापिया और पराग पाटोड़े देवा फाउंडेशन हमारे जो मैजिक बॉक्स के स्पॉन्सर है। विशेष आभार रॉयल मोटर्स, अफजल सैयद, रॉयल बिल्डर्स एंड डेवलपर्स रोशनबाग, इरफान हदीस अंसारी जिन्होंने खास सहयोग दिया है। रॉयल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, डॉक्टर इमरान हदीस अंसारी, इसके अलावा सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ बाड़िया मामा, सुमित कुमार एंड कंपनी, मुशाहिद शेख, मूसा ग्रुप, ओपन क्रिकेट के लिए बेस्ट बैट्समैन का रेफ्रिजरेटर स्पॉन्सर किया है। आसिफ शेख 40+ का बेस्ट बैट्समैन अवार्ड वॉशिंग मशीन स्पॉन्सर किया है। वी विल लाइक टू थैंक गोरी फोम सेंटर, महबूब गोरी जो हमारे बेस्ट वेल विशर है। वीरेन एंड धीरेन ठाकरे, सुभाष ठाकरे जी, BCA प्रेसिडेंट, 6 फैंसी प्राइजेस जिन्होंने स्पॉन्सर किए हुए हैं। आज के दिन ये फैंसी प्राइजेस हम देने वाले हैं। RK फ्री हिट, MJ स्पोर्ट्स, रज़ी कुवारी एंड गयासुद्दीन शेख, परफॉर्मेंस ऑफ द डे बैट स्पॉन्सर। उसी के साथ साथ उन्होंने 4 और बैट स्पॉन्सर की हुई है मैन ऑफ द सीरीज के लिए। सो चारों फॉर्मेट के लिए, ओपन, सिटी, ग्रामीण और 40+। ताज़ा किचन, ताबिर जयरूमी, तनिष्का आनंद नायडू जिन्होंने परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए 5 बाइसिकल स्पॉन्सर की हुई है। जॉय कुमार एंड कंपनी, करसन फुलोरे जी जिन्होंने 6 फैंसी प्राइजेस स्पॉन्सर किए हुए हैं जो आज हम देखेंगे। गैलेक्सी मोटर, पापा भाई, मंजारपट्टी नाका, बाइक स्पॉन्सर, ग्रामीण मैन ऑफ द सीरीज पापा खाड़ीपार। फ्यूचर टेक एलिवेटर्स, शोएब जिलानी एंड अदनान अंसारी जी। 5 फॉर्चून रिलेटर्स, मुशीर नाचन, सादात पटेल एंड विष्णु चंदे, टॉस बॉक्स स्पॉन्सर। लेट्स सी हु विल विन द टॉस, स्पॉन्सर बाय 5 फॉर्चून रियल्टर्स। भारत नुस्खाई अरेबिया, जाफर शेख,
देखो, आपको अगर हार्ट या कोलेस्ट्रॉल रिलेटेड कोई भी प्रॉब्लम हो तो अभी आप विजिट कर सकते हो भारत नुस्खाए अरेबिया जाफर शेख। उसी के साथ साथ हम शुक्रगुजार है चोचास अखाड़ा इरफान चोचा एंड रिजवान शेख, रोलेक्स मेडिकेयर फहाद दलवी एंड मनसब मुल्ला, जिन्होंने टॉस विनिंग कैप्टन के लिए एक स्पेशल किट बैग स्पॉन्सर की हुई है। सिमना आरू प्लांट मैन्युफैक्चरर आसिफ शेख, जो कि वाइस प्रेसिडेंट है माइनॉरिटी सेल समाजवादी पार्टी। A1 चिकन सेंटर आतिक भाई, अमान टूर्स एंड ट्रैवल गुलाम साबिर जी। उसी के साथ साथ हम शुक्रगुजार है रुपेश जाधव, युवा मोर्चा प्रेसिडेंट बीजेपी दोले विलेज, सिटी फर्स्ट सेमीफाइनली स्पॉन्सर, काशिफ मुरुमकर तलौली ग्रामीण फर्स्ट सेमीफाइनली स्पॉन्सर, महेश सुदाम राउत सिटी सेकेंड सेमीफाइनली स्पॉन्सर, सुजीत नामदेव पाटिल खांडवाल एनके स्पोर्ट ग्रामीण सेकेंड प्राइज स्पॉन्सर, रिजवान फकी बिस्मिल्ला मोटर्स ORSL जूस स्पॉन्सर। देखिए, जितने भी प्लेयर्स हैं उनके लिए ORSL जूस इन्होंने स्पॉन्सर किया हुआ है, हम आपके भी शुक्रगुजार हैं। नूरलैन नवाब स्पोर्ट्स, जिन्होंने 4th प्राइज स्पॉन्सर किया हुआ है। उसी के साथ साथ हम शुक्रगुजार है काशिफ नाचन पड़गा, सेकेंड प्राइज फॉर 40+ इन्होंने स्पॉन्सर किया हुआ है। थैंक यू सो मच वन मोर टाइम। उसी के साथ साथ हम शुक्रगुजार है सिद्धि इवेंट्स और शेरू कैटरर्स। आइए अब हमारे मेहमानों को हम बुलाते चलें। डॉक्टर जरार खरबे यांनी उपस्थित राहायचं आहे। हमजा खान, शोएब गोरी, मुदस्सिर खान आणि मोहसिन खान या सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या सोबत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे। दोस्तों 5 मैचेस हो चुके हैं, 4 टू गो, काउंटडाउन हैज बिगिन। आइए डॉक्टर जरार खरबे, उनके साथ में हमजा खान साहब, मोहसिन खान साहब, मुदस्सिर खान साहब और शोएब गौरी। A very warm welcome to all our special guest। फिलहाल हम खड़े हैं बी क्रीमी और ताज गार्डन ढाबा प्रेजेंटेशन बॉक्स। आइए शुरू करते हैं इनामात का सिलसिला। सबसे पहला अवार्ड है सुपर 4, जिसे स्पॉन्सर किया है जावेद दलवी, असफर बोलिंसकर। ए भारत गैस ने। रेशमा बताएगी कौन है सुपर 4। सुपर 4 ऑफ द मैच गोस टू गयासुद्दीन शेख। जोरदार तालियां हो जाए। माउली स्पोर्ट्स, जिनके बल्ले से आए हैं 2-2 शानदार चौकार। गयासुद्दीन शेख। देखिए, एक चीज़ है रेशमा, जैसे ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट में खानों के खान उमर खान है, वैसे ही शेखों के शेख गयासुद्दीन शेख है। और इस वक्त उनके बिहाफ पर नहीं, गयासुद्दीन आ चुके हैं। कंग्रेचुलेशंस गयासुद्दीन। व्हाट अ परफॉर्मर ही इज़। मतलब कोई भी टीम हो, गयासुद्दीन जो है ना, ये खाने में नमक की तरह है। अगर गयासुद्दीन नहीं तो मज़ा नहीं, जैसे खाने में नमक नहीं तो जायका या लजीज खाना नहीं। तो आइए डॉक्टर जरार, आपके दस्ते मुबारक से ये अवार्ड इनायत किया जा रहा है। जावेद दलवी, असफर बोलिंसकर, ए भारत गैस का गिफ्ट हैम्पर। अगला अवार्ड सुपर 6 का है, जिसे स्पॉन्सर किया है तारिक रईस, एक युवा बिल्डर, रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के। और जानते हैं रेशमा से कौन है सुपर 6। देखिए, फिर से एक बार मैं यही कहूँगी, कोई भी जीते कोई भी हारे, बाली ट्रॉफी में हमेशा जो अच्छा काम करता है, अच्छा खेलता है, जिस दिन हम उसी को जो हमारे प्राइजेस है वो देते हैं। सो जो सुपर 6 है वो साइश स्पोर्ट्स खारबाव से है अक्षय पाटिल, जिसके बल्ले से आए हैं 2-2 शानदार बाली ट्रॉफी षटकार। अक्षय, वाकई में अक्षय को आप देखोगे तो इस टूर्नामेंट में इस प्रेजेंटेशन बॉक्स की आदत सी हो गई है, ही कीप्स विनिंग। आइए हमजा खान साहब, आपके दस्ते मुबारक से एक खूबसूरत कलाई की घड़ी इस वक्त दी जा रही है। आइए कुछ और सौगातों को अब हम मैन ऑफ द मैच के लिए देने वाले हैं। मैन ऑफ द मैच गोस टू पवन केने। 2-2 विकेट लिए हुए पवन केने ने इस बेहतरीन मैच में। डू और डाई सिचुएशन थी और उस डू और डाई सिचुएशन में पवन ने किया है अपना काम। जी हाँ, तो पवन केने तो अब तो वो इस वक्त यहाँ पर अनुपस्थित है और इसलिए विवेक पवार उनके बिहाफ पर इसे लेंगे। मोहसिन खान साहब द्वारा जावेद दलवी, असफर बोलिंसकर, ए भारत गैस का ये तोहफा आपका हुआ।
मुदस्सिर खान के हाथों जावेद दलवी असफर बोलिंसकर ए भारत गैस की ये सौगात आपको सौंपी जा रही है। डॉक्टर जरार खरबे जावेद दलवी असफर बोलिंसकर ए भारत गैस का ये नायाब तोहफा आपका हुआ। आइए हमज़ा खान साहब, आपके दस्ते मुबारक से असफर बोलिंसकर जावेद दलवी ए भारत गैस का एक और बेहतरीन तोहफा आपको दिया जा रहा है। शोएब गोरी जावेद दलवी असफर बोलिंसकर ए भारत गैस का ये एक और खूबसूरत गिफ्ट आपका हुआ। अब मैं मुदस्सिर खान साहब से दरख्वास्त करूंगा कि जॉली डिज़ाइनर का 20% डिस्काउंट वाउचर आपको दें। मोहसिन खान साहब जो हमारे नईम शेख साहब के दामाद भी है, डी साकरिया का 20% डिस्काउंट वाउचर। अब डॉक्टर जरार बी क्रीमी और एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन द्वारा स्पॉन्सर किया गया ये मेडल आपको पहना रहे हैं। हमज़ा खान साहब द्वारा इस वक्त एसके स्पोर्ट्स महापोली के शादाब कोटकर द्वारा स्पॉन्सर की गई ये टोपी। इसके अलावा शोएब गोरी के हाथों डी साकरिया लाहौटी कंपाउंड का बैग। मुदस्सिर खान के हाथों अंजुर गांव की एवन जोड़ी नीलेश पाटिल सुकेश डाकी द्वारा स्पॉन्सर की गई ये फलों की बास्केट। और सबसे आखिर में मोहसिन खान साहब जो हमारे नईम शेख साहब के दामाद हैं, उनके शुभ हाथों से एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन द्वारा बनाई गई मार्बल की ट्रॉफी आपको इनायत की जा रही है। तो तमाम मोअज़्ज़ीज़ मेहमानों का शुक्रिया। अब आप स्टेज पर तशरीफ़ लाएं। थैंक यू सो मच टू ऑल आर स्पेशल गेस्ट। तो पवन कहने तो हमारे साथ है नहीं इंटरव्यू के लिए, सो जी हाँ, अभी फिर से हम चल पड़ेंगे हमारे अगले मैच की तरफ। सर ही मैच पण होणार आहे एकदम धुआंधार। यस, देखिए आखिरी दिन बहुत कड़क मैच का इतिहास रहा है। इनफैक्ट पूरे भिवंडी में आप कोई भी टूर्नामेंट उठाकर ले लीजिए, मुझे ऐसा लग रहा है क्वार्टर फाइनल और सेमीफाइनल में लोग जान की बाजी लगा देते हैं, क्योंकि एक मोटिवेशन रहता है कि आई वांट टू प्ले फाइनल। तो मेरे ख्याल से ये जो मुकाबला है ये भी बहुत शिद्दत के साथ दोनों टीमें खेलेगी, ऐसा मुझे लग रहा है। नक्कीच एक धुआधार मुकाबल्यासाठी पुन्हा आपण वळणार आहोत आपल्या मैदानाकडे। चला तर वळणार आहोत मैदानाकडे आणि आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे।